हा. पंचदशोऽध्याये प्रथमं पुनः एकवारं भगवान् स्वस्य यत् मूलं स्वरूपमस्ति ब्रह्मतत्त्वं तस्य कः सम्बन्धः केन सह क्षेत्रज्ञरूपेण यः क्षेत्रे अस्ति सजीव शरीरे अथवा निर्जीव वस्तु मध्ये निर्जीव वस्तु मध्ये वस्तुनः अन्तः इलेक्ट्रान् प्रोटान् न्यूट्रान् रूपेण यत् ऊर्जारूपेण यदस्ति तदेव ब्रह्मतत्त्वं तत्र सकः सम्बन्धः यद् मूलब्रह्मतत्त्वं तथा अपरा प्रकृतिमध्ये यत् मूलब्रह्मतत्त्वमस्ति अपरा प्रकृतिमध्ये क्षम्यतां परा प्रकृतिमध्ये या मूलम् एकमेव ब्रह्मतत्त्वं तद् परा प्रकृतिः सः एव पुरुषोत्तमः सः एव परमब्रह्मतत्त्वं तदेकं द्वितीयमस्ति क्षेत्रज्ञरूपेण क्षेत्रे यत् अस्ति सजीवसृष्टिमध्ये तत् तृतीयमस्ति निर्जीवसृष्टिमध्ये अपि प्रत्येकं वस्तुं यदि वयं स्वीकुर्मः प्रत्येकं वस्तु यदि वयं स्वीकुर्मः तर्हि वस्तुनः अन्तः यत् अन्ते यत् अस्ति यत् ब्रह्मतत्त्वमेव तदेव ब्रह्मतत्त्वं तर्हि एते त्रयः प्रकाराः तेषां परस्परं सम्बन्धः कः इति पञ्चदशे अध्याये मूलविषयः अस्ति तत् सर्वम् एकमेव इति सः वदति अत्र श्रीकृष्णः अत्र वदति एतत् सर्वम् अहं केवलं सगुणरूपम् अस्मि किन्तु तत् मम प्रत्यक्षं रूपमस्ति निर्जीवं निर्गुणं निर्जीवं न निर्गुणं एतत् सगुणं रूपमस्ति निर्गुणं निराकारम् अव्ययं यत् मूलम् एकं ब्रह्मतत्त्वमेव सः एव पुरुषोत्तमः तस्य विषये सः पुनः क्षेत्रज्ञरूपेण कथमस्ति क्षेत्ररूपेण कथम् अन्यत्र कथमस्ति एतस्य कः सम्बन्धः एकमेव इति वक्तुम् एषः अध्यायः अस्ति तर्हि अत्र प्रथमं तु तस्य कृते मूलं स्वरूपं कीदृशं पुनः सृष्टेः संसारवृक्षः कथमस्ति तस्य वर्णनम् आदौ करोति संसारवृक्षः कीदृशः अस्ति तर्हि मूलं तु उपरि अस्ति अतः मूलं कमपि वृक्षं वयं पश्यामः तर्हि आदौ किम् अस्ति केवलं बीजम् अस्ति बीजं कुत्र गच्छति भूमौ अधः अनन्तरं ततः अङ्कुरः आगच्छति पुनः अङ्कुरः उपरि 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 गच्छति सस्यमस्ति सस्यस्य शनैः शनैः शाखाः आगच्छन्ति पर्णानि आगच्छन्ति नूतनाः प्रवालाः आगच्छन्ति अङ्कुरः तेन नूतनानां शाकानां निर्माणं भवति तादृशमेव विशालः वृक्षः भवति तस्य वृक्षस्य उपमा अत्र दत्ता अस्ति केवलं एषः वृक्षः विपरीतः अस्ति विपरीतः इत्युक्ते तस्य मूलं बीजम् उपरि अस्ति उपरि इत्युक्ते तस्य तत्र उपरि अधः तत् किमपि नास्ति सर्वत्र एकमेव ब्रह्मतत्त्वं तद् ब्रह्मतत्त्वं मूलं बीजं चतुर्दश अध्याये उक्तमस्ति अहमेव तस्य किं बीजप्रदा अहं तद्मूलं बीजं तद् बीजं कुत्र स्थापयति प्रकृति तर्हि प्रकृति तस्मादेव आगच्छति सा एव प्रकृतिमध्ये योनिरूपेण कार्यं कृत्वा सर्वेषां भूतानां निर्माणं ततः भवति प्रकृत्याः सर्वम् आगच्छति इति तद् यदस्ति तस्य अतः मूलम् उपरि अस्ति अनन्तरं तस्य विस्तारः अधः भवति विपरीतमस्ति अधः उल्टा वृक्ष तत्र एकं तस्य चित्रमपि मम एकं चलचित्रमस्ति तस्य प्रारम्भे तस्य चित्रमपि मया प्रेषितमस्ति तर्हि तत्र बीजम् उपरि अनन्तरं शाखा इत्युक्ते किं तर्हि गुणात्मक सत्वरजतमगुणाः तेषां मिश्रणेन नूतनानां कर्मरूपेण
अङ्कुरः आगच्छन्ति, अनन्तरं तस्य एतत् सर्वं कर्म इति अस्ति, कर्मबन्धनम् अस्ति। मनुष्यः कर्मणः बद्धः अस्ति। यद्यत् कर्म करोति तस्य बन्धनं भवति, तेन अतः दृढीकरणं भवति। एतस्य वृक्षस्य दृढीकरणं भवति। कथं भवति तर्हि तत्र मूलानि दृढानि भवन्ति। मूलानि इत्युक्ते तत्र कर्म इति मूलानि। कर्मणा तस्य वृक्षस्य दृढता आगच्छति। वायुः आगच्छेत् वा किमपि आगच्छेत्, वृक्षः कदापि नष्टः न भवति। तर्हि एतस्य वृक्षस्य यदि वयं नाशनं न कुर्मः तर्हि तद् बीजं प्रति कथं गन्तुं शक्नुमः? वृक्षस्य नाशं कर्तुम् एकः एव उपायः अस्ति। तस्य कृते शस्त्रं यद् आवश्यकमस्ति, तत् शस्त्रं कीदृशमस्ति? अकर्मरूपेण, निस्सङ्ग। यदि वयं कर्म कुर्मः, कर्मणः बन्धनं भवति। उत्तमं कर्म, अधमं कर्म। तत्र त्रिगुणात्मकं शरीरमस्ति। अतः कस्यापि गुणस्य आधिक्येन किमपि कर्म तु भवति एव। पुण्यकर्म भवति, पापकर्म भवति, किमपि तु भवति। सत्त्वगुणस्य आधिक्येन कर्म अधिकं भवति, किन्तु तस्यापि बन्धनं तु भवति एव। उत्तमं जन्म प्राप्तुं पुनः आगन्तव्यं तु भवति एव। तर्हि तत्र मोक्षप्राप्तिः न भवति। मूलब्रह्मतत्त्वमस्ति बीजं, तत्र गन्तुम् एतस्य वृक्षस्य नाशः न भवति। वृक्षे एव उपरि स्थानं प्राप्यते वा अधः स्थानं प्राप्यते। कुत्रचित् तु वृक्षे, संसारवृक्षे कुत्रचित् तु स्थानं प्राप्यते एव, नष्टं न भवति। किन्तु तस्य नाशनं कर्तुं किम् आवश्यकमस्ति? तर्हि तस्य कृते एतत् शस्त्रमस्ति, निस्सङ्गशस्त्रेण। निस्सङ्ग इत्युक्ते यस्य सङ्गः गतः। सङ्गः इत्युक्ते आसक्तिः गतः। इत्युक्ते यत् कर्म क्रियते तत् कर्मणः पृष्ठतः बुद्धिः या अस्ति, सा बुद्धिः महत्त्वपूर्णा भवति। एतत् किमपि स्वार्थे किमपि कर्म न भवति। तत् कर्म निस्वार्थतया यदा भवति, निस्वार्थतया, निरपेक्षतया, अपेक्षा नास्ति, आसक्तिः नास्ति फलस्य विषये, तदा तत् कर्मयोगः भवति। तत् कर्म अकर्म भवति, तस्य बन्धनं न भवति, कर्मणा बन्धनं न भवति। तर्हि एतत् यत् सर्वं प्रकृतेः कारणे, प्रकृत्याः या शृङ्खला अस्ति तस्य परितः, तं परितः यत् क्षेत्रज्ञः अस्ति, क्षेत्रज्ञं परितः एषा शृङ्खला प्रकृत्याः, शृङ्खलायाः नाशः भवति, नष्टं भवति। तदा सः एव पुरुषोत्तमः। उपरि यत् ब्रह्मतत्त्वमस्ति तत्र तस्य लीनता भवति, विलयः भवति। तदर्थं यथा घटे यद् आकाशमस्ति, तद् आकाशः, घटे यत् आकाशमस्ति तद् आकाशं समानमेव। तर्हि तत् यदि घटस्य छेदनं भवति तदा तद् आकाशं तत्र एव विलीनं भवति। तथैव ब्रह्मतत्त्वेन सह मेलनं भवति। एतत् सर्वं, तर्हि तस्य स्वरूपं प्रथमं, तर्हि एतत् ईदृशः यः वृक्षः अस्ति, संसारवृक्षः, तस्य छेदनं कृत्वा तस्य वर्णनम् आदौ कृतमस्ति। तर्हि तस्य शाखा कथा, तस्य दृढता कथं, पुनः निस्सङ्गशस्त्रेण तत् कृत्वा, तदर्थं प्रथमं निश्चयः आवश्यकः। तमेव च आद्यं पुरुषं प्रपद्ये अहं गच्छामि इति प्रथमं स्वनिर्णयः महत्त्वपूर्णः। तेन कर्मयोगः आचरणीयः, तेन एव एतत् सर्वं तं पदं गन्तुं शक्यते, यत् गत्वा न निवर्तन्ते। तदर्थं किम् आवश्यकं? पुनः कीदृशाः जनाः? निर्माणमोहः, जितसङ्गदोषाः, आध्यात्मनित्याः, विनिवृत्तकामाः, द्वन्द्वैर्विमुक्ताः, सुखदुःखसंज्ञैः द्वन्द्वैर्विमुक्ताः, अमूढाः, तादृशाः जनाः तत् अव्ययं पदं गन्तुं शक्नुवन्ति।
ते एव एतस्य संसारवृक्षस्य नाशं कर्तुम् अर्हाः। आता पुनः एतत् सर्वम् उक्त्वा कुत्र गन्तव्यं, कुत्र गन्तव्यम् इत्युक्ते तद् बीजरूपेण यत् उपरि अस्ति तत्र गन्तव्यम् इत्युक्ते तत्र मोक्षप्राप्तिः भवेत्। तर्हि तत् रूपं किं तस्य वर्णनं करोति। तर्हि षष्ठे श्लोके किमस्ति, तद् मम यत् ब्रह्मतत्त्वमस्ति तत्तु पराप्रकृतिमध्ये अस्ति। अपराप्रकृतिमध्ये चन्द्रः सूर्यः अग्निः सर्वं तु अपराप्रकृतिमध्ये। अतः मम तद् यत् ब्रह्मतत्त्वमस्ति तत् सूर्यः वा शशाङ्कः वा पावकः अग्निः कदापि प्रकाशयितुं न शक्नोति, अशक्यम् इति। पुनः सप्तमे श्लोके वदति कि अहमेव मम एव अंशः अस्ति एतत् अहमेव ब्रह्मतत्त्वम् उपरि बीजरूपेण अस्मि, किन्तु अहमेव अधः जीवरूपेण अधः आगच्छामि। पुनः अधः यत् कथम् आगच्छामि, तर्हि सर्वाणि इन्द्रियाणि स्वीकृत्य मनः आदयः पंच इन्द्रियाणि ज्ञानेन्द्रियाणि कर्मेन्द्रियाणि सर्वं स्वीकृत्य प्रकृतिमध्ये आगच्छामि। तदा मम जीवरूपेण जीवः। अनन्तरं पुनः अत्र शरीरं प्राप्नोमि, किन्तु तत्रापि अहं स्थिरा न भवामि। मम यत् स्वरूपं तत्र अस्ति शरीरे, तत् एकं शरीरं यदा नश्यति तर्हि जीवनस्य अन्ते शरीरस्य नाशः भवति। शरीरस्य नाशः इत्युक्ते कस्य नाशः भवति? तर्हि तत्र यत् शरीरम् इदानीम् अस्माकं पुरतः रामचन्द्रशिधये रूपेण एतद् यत् शरीरम् इदानीं भवतां पुरतः अस्ति तस्य शरीरस्य नाशः भवति, किन्तु अन्तः यः क्षेत्रज्ञः अस्ति तस्य नाशः कदापि न भवति। तस्य पुनः द्वितीयं शरीरं प्राप्नोति। तदर्थं किं, तस्य लिङ्गशरीरं भवति। तर्हि लिङ्गशरीरम् इत्युक्ते अत्र एतद् यत् सर्वं त्वक् अस्ति, अस्थि अस्ति, हाड मांस, हे जे सगळं काही दिसतंय हे फक्त पंचमहाभूत आहेत सगळे। म्हणजे अत्र सर्वम् अस्ति शरीरे। आकाशः अस्ति, पोकळ्या सगळ्या, तोंड उघडलं तर आत पोकळी आहे, कानाच्या आत पोकळी आहे, पण मिडल इयर मध्ये आहे, इंटेस्टाईन मध्ये पोकळी आहे, हृदयामध्ये फुफ्फुसामध्ये पोकळी आहे, आकाश सगळीकडे आहे। आकाश आहे, जल आहे, रक्तरूपेण सगळीकडे फिरते, लाळ, इतर सगळे लिक्विड्स, सर्व इलेक्ट्रोलाइट आणि वॉटर हे सगळं आहे ते जलरूपेण आहे। त्याच्यानंतर पृथ्वी अग्निरूपेण आहे, जठराग्नी आहे, सगळीकडे अग्नी तर आहेच, अग्नी आहे, ऊर्जाच आहे, सगळी ऊर्जा आहे, म्हणून तर अग्नी इत्युक्ते ऊर्जा। सगळीकडे तुमच्या शरीराची जी कार्यवाह चालतो, कुठलाही मी समजा नुसता हात उचलला तरी हात उचलण्याच्या मागे प्रचंड काही क्रिया होत असतात। त्याचे बरेचसे इलेक्ट्रिक करंट वाहत असतात। ब्रेनमध्ये एकदा हात उचलायचा निश्चय होतो, तो मोटर सिस्टीम पुढे असते। ब्रेनचे दोन भाग असतात, मागे एक सेन्सरी सिस्टीम, पुढे मोटर सिस्टीम। ती या बाजूचं कंट्रोल या बाजूला आहे, विरुद्ध बाजूला। तिथून एकदा त्याची आज्ञा सुटते, मग लगेच तिथे इलेक्ट्रिक करंट तयार होतो, तो त्या मेंदूतून नर्व मधून बाजून इलेक्ट्रिक करंट वाहत येतो। इलेक्ट्रोलाइटचे मागे पुढे होऊन व्होल्टेज डिफरन्स होऊन तो इलेक्ट्रिक करंट वाहत येतो आणि तो नर्व पासून मसलच्या जंक्शनला येतो। जंक्शनमध्ये क्रिया होते आणि त्या मसलमध्ये तो जातो। त्या मसलमध्ये ऍक्टिन, मायोसिन, ऍक्टिनोसिन, मायोसिन असे असतात, त्यांना ऑर्डर मिळते आणि ते असे कॉन्ट्रॅक्ट होतात। त्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्ट झाला की हात उचलला जातो। एवढं प्रचंड काही होत असतं, आपल्याला लक्षात येत नाही। आपण सरळ नुसतं एक हात उचलतो, इथं माशी बसली मारण्यासाठी आपण हात असा करतो ना, माशी मारण्यासाठी। त्याच्या मागे किती क्रिया होत असतात, आपण वयम न जानी माहिती भगवता कृपा तथा एव मुक्तवान। भगवान किं किं करोति एतत् सर्वं तद् वयम न जानीमः एव, एका एव क्रिया तदर्थं कियत् भवति सर्वं कार्यं वयं न जानीमः। वा
किमपि न कुर्मः तथापि अस्माकं हृदयस्य स्पन्दनं भवति एव हृदय अस्माकं हृदयं कदापि स्थिरः नास्ति प्रति होरा प्रति निमेष किं सप्ततिवारं एतत् सर्वं मसल् कार्यं भवति यदा तत् समाप्तं भवति स्थिरं भवति तदा किं भवति किमर्थं स्थिरं भवति तद् यत् जीवरूपेण यदस्ति तद् निर्गच्छति तदा एव यत् हृदयम् इदानीं कीदृशं भवति एकम् कीदृशं भवति यत् इदानीं हृदयं यत् प्रति होरा प्रति निमेषं यद् भवति तत् सम्यक् ईदृशं भवति चेतना गच्छति तर्हि अत्र केवलं पुनः पञ्चमहाभूतात्मकं शरीरम् एव तत्र तिष्ठति किं किं गच्छति बहिः तर्हि बहिः किं गच्छति क्षेत्रज्ञः गच्छति अंशः तस्य तं परितः यद् एतानि सर्वाणि पञ्चमहाभूतात्मकं शरीरं गच्छति तथापि सूक्ष्म इन्द्रियाणि तु सन्ति इन्द्रियाणि सूक्ष्मेन्द्रियाणि स्थूल इन्द्रियाणि अत्र गच्छन्ति अत्र यद् दृश्यते स्थूलमस्ति कर्णः दृश्यते नासिका दृश्यते नेत्रं दृश्यते जिह्वा दृश्यते एतत् सर्वं किमस्ति स्थूलं रूपं म्हणजे स्पष्ट दिसणारं पण त्याच्या मागे सूक्ष्म रूपम असतं ते आपल्याला दिसत नाही ते दिसू शकत नाही त्याच्यावर आपल्याला जे व्यक्त झालेलं ते दिसतंय ते अव्यक्त स्वरूप असतं की सूक्ष्म इंद्रियाणी तथा तन्मात्रा म्हणजे विषय आपल्याला ऐकण्याचा विषय आहे डोळ्यात बघण्याचा विषय आहे जिव्हेचा चवीचा विषय आहे गंधाचा विषय ते जे सगळ्या पंचतन्मात्रा आहेत त्या पंचतन्मात्रा यांचा एक संघ त्याला लिंग शरीर म्हणतात आणि त्या लिंग शरीराला कोण बांधून ठेवतं कर्म यात कर्म क्रियते कर्म आपल्याला वाटतं कर्म झालं होऊन गेलं तसं नसतं ते कर्म होऊन गेलं तरी ते रेकॉर्ड होतं आपण इथे काही आलो काही केलं आपण संस्कृत भारतीचं काम केलं रेकॉर्ड झालं संस्कृत भारतीचा प्रचार केला रेकॉर्ड झालं ते संपलं नाही जे जे काही आपण करू किंवा आपण फार बदमाशी केली हलकटपणा केला वाटेल तो प्रकारचं अत्याचार केले ते सगळं रेकॉर्ड होतं रेकॉर्ड होऊन ते कर्म रूपाने डिपॉझिट रूपाने किंवा लोन रूपाने रेकॉर्डेड आहे त्यांनीच ते लिंग शरीर बांधलं जातं ते ज्या वेळेला कर्म जर अकर्म झालं आणि ते जर निघून गेलं पूर्णपणे तर ते लिंग शरीर मोकळं होतं म्हणजे बाकी सगळं तन्मात्रा वगैरे सगळंच नाहीसं होऊन तो केवळ मूल ब्रह्मतत्व एकत्र राहतं आणि त्याच्या याच्याशी एकरूप होतं सा अस्ति मोक्षः तर्हि शरीरं यदाप्नो तथा एतत् शरीरं यत् आप्नोति तत् गच्छति कदा वायुः यथा गंधम नयति आपण एखादी वस्तू इथं ठेवली अगदी सुंदरसा वास असलेला इथं ठेवलं कालांतराने तो वास नाहीसा होतो कसा वस्तू तिथेच राहते वास नाहीसा होतो कारण तो वायू त्या वायू येत जातो तो वास घेऊन जातो आणि वास नाहीसा होतो तरी वायू वस्तुतः गंधम नयति वस्तुं न नयति गंधम नयति तथैव शरीर यदा मृत्यु भवति तदा पंचमहाभूतात्मकं यत् शरीरमस्ति तत्रैव तिष्ठति किन्तु यथा वायुः गंधं नयति तथा लिंग शरीरम् अहं नयामि तर्हि पुनः नूतन शरीरे प्रवेशं करोमि तर्हि पुनः ईश्वरः यत् शरीरम् अवाप्नोति यच्चापि उत्क्रामति जे यत् पुनः नूतनं स्वीकरोति पुनः तथा गच्छति पुनः तादृशं कृत्वा गमनागमनं तु भवति एव तदर्थं पुनः शरीरं प्रवेशं कृत्वा एतावत् सर्वम् अभवत् अष्टमे श्लोके उक्तमस्ति शरीरं यद् अवाप्नोति यच्च पुनः अवधानं भवेत् तत्र कस्य अस्ति तर्हि
तत् तद् यत् शरीरम् ईश्वरा यत् शरीरम् अवाप्नोति यच्चापि उत्क्रामति यथा वायुः आशयात् गन्धान् इव गच्छति तर्हि तादृशं गच्छति शरीरं केवलं प्राप्नोति तत्रैव न तिष्ठति पुनः शरीरं त्यक्त्वा वायुः यथा गन्धं नयति तादृशं लिङ्गशरीरं स्वीकृत्य गच्छति तर्हि तत्र तस्य वयं दृष्टवन्तः पुनः तादृशं निर्गुणं ब्रह्मतत्त्वं यदस्ति तत्र न गच्छति पुनः तत्र लीनः न भवति अपि तु एतत् यत् सगुणं ब्रह्मतत्त्वमस्ति तत्रैव पुनः पुनरागमनं भवति अग्रे पश्यामः श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते श्रोत्रं कर्ण चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणम् एव च अधिष्ठाय मनः अधिष्ठाय च अयं विषयान् उपसेवते शरीरं प्राप्नोति शरीरं प्राप्य किं करोति तर्हि अन्वयं पश्यामः चेत् श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणं च एते सर्वे इन्द्रियविषयाः तन्मात्राः श्रवणं दर्शनं स्पर्शनं रसनं आणि नासिकाया घ्राणम् एतत् सर्वं च मनः च आणि एते पंचतन्मात्रा तथा मनः च अधिष्ठाय अधिष्ठाय इत्युक्ते अधिकस्था तस्य लबन्तरूपमस्ति उत्तम प्रकारे स्थापन करून आश्रित्य अधिष्ठाय इत्युक्ते तत्र अधिष्ठानं कृत्वा इत्युक्ते तत्र आश्रयं स्वीकृत्य अयं कुत्र कुत्र अधिष्ठाय तर्हि श्रोत्रम् अत्र कर्ण नेत्र त्वचा जिह्वा तथा नासिका अत्र तथा मनः याचा आश्रय घेऊन अयम् इत्युक्ते एषः एतद् यत् लिङ्गशरीरमस्ति वा एषः यत् क्षेत्रज्ञः अस्ति तत् अहं मम एव अंशः तत्र विषयान् उपसेवते सर्वे इन्द्रियविषयाः ये सन्ति तेषाम् अनुभवं करोति शरीरं प्राप्य श्रोत्रं चक्षुं स्पर्शनं च रसनं घ्राणं च सर्वं द्वितीया एकवचनम् अस्ति तस्य तथा मनः इति अपि सर्वेषां तं प्रति तम आश्रित्य या सगळ्यांचा आश्रय घेऊन अयम एषः एव विषयान् इंद्रिय विषयान् अनुभवति शरीरान्तरं प्रविष्टः अयं जीवः शरीरे प्रवेशित शरीरे इदानीं शरीरं प्रविष्टः प्रथमं तु पुरातनं शरीरं त्यजति लिङ्गशरीरं तर्हि अयं ब्रह्मतत्त्वं लिङ्गशरीरेण सह अन्यत् पुनः नूतनं शरीरं यदा प्राप्नोति तर्हि नूतनं शरीरे प्रविष्टः शरीरं प्रविष्टः एषः एव जीवः श्रवणं कर्णं नेत्रं त्वचं जिह्वां नासिकां चित्तं कर्मेन्द्रियाणि च ज्ञानेन्द्रियाणि कर्मेन्द्रियाणि च आश्रित्य एव शब्दादीन् विषयान् अनुभवति पुनः अनन्तरं किं भवति शरीरे अहं शरीरे प्रवेशं तु करोमि अनन्तरं किं तर्हि जनाः न जानन्ति अहं गच्छामि एतत् सर्वं नूतनं शरीरं प्रवेशं कृत्वा तत्र अहमेव तत्र तिष्ठामि अहमेव एतेषाम् उपयोगं कृत्वा सर्वान् विषयान् अनुभवामि एतत् सर्वं भवति किन्तु
उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। विमूढाः, विमूढाः इत्युक्ते ये मोहिताः, ये न जानन्ति, अज्ञानिनः, अज्ञानिनः, अविवेकिनः, किं तत्र न पश्यन् न अनुपश्यन्ति, न अनुपश्यन्ति, ते सम्यक् रीत्या द्रष्टुं न शक्नुवन्ति। केन द्रष्टुं न शक्नुवन्ति? ये विमूढाः जनाः, ते कं न पश्यन्ति? उत्क्रामन्तम्, उत्क्रामन्तम् इत्युक्ते ऊर्ध्वं गच्छन्तम् इत्युक्ते एतत् शरीरं गतम्, एतस्मात् शरीरात् ऊर्ध्वम् इत्युक्ते बहिः यद् गच्छन्तम् सः किमस्ति? उत्क्रामन्तम्। तर्हि उपरि ऊर्ध्वं गच्छन्तं शरीरं परित्यज्यन्तं, शरीरं पुरातनं शरीरं परित्यज्यन्तं ततः ऊर्ध्वं गच्छन्तम् इति उत्क्रामन्तं। स्थितं वा शरीरे स्थितः, शरीरात् बहिः यः गच्छति सः वा शरीरे एव तिष्ठन्तम् अथवा वा शरीरे एव स्थित्वा अत्र एव सर्वं यत् अनुभवति विषयान्, भुञ्जानं, भुज धातु तस्य शानच् रूपमस्ति, भुज अत्र आत्मनेपदी रूपम् अस्ति, तस्य शानच् रूपं भवति। तर्हि भुञ्जानं, भुञ्जानः, भुञ्जानं द्वितीया एकवचनं, भोगणारा, अनुभवणारा, भोगणारा किंवा अनुभवणारा अशा मला पुन्हा कीदृशं गुणान्वितं, गुणसहितं सगुणरूपं धारितमस्ति वा न अनुपश्यन्ति किन्तु ज्ञानचक्षुषः पश्यन्ति। ते केवलं ज्ञानचक्षुषः एव द्रष्टुं शक्नुवन्ति। तर्हि प्रत्येकं शरीरे यः क्षेत्रज्ञः अस्ति, यः क्षेत्रज्ञः कीदृशः? अयं नूतनं शरीरं त्यक्त्वा गत्वा वा शरीरे स्थित्वा तत्रैव यः अनुभवति सर्वं, तं ब्रह्मतत्त्वं विमूढाः जनाः, अज्ञानिनः जनाः न जानन्ति। केवलं ज्ञानचक्षुषः एव ते ज्ञातुं शक्नुवन्ति। येषां ज्ञानं भवति ते एव तं द्रष्टुं शक्नुवन्ति। पुरातनं शरीरं विहाय शरीरान्तरं गच्छन्तं, तत् शरीरे तिष्ठन्तं, इन्द्रियैः विषयान् अनुभवन्तं वा एनं जीवं मूढाः न कदापि ज्ञातुं शक्नुवन्ति। परन्तु ज्ञाननेत्राः, येषां ज्ञाननेत्रमस्ति, तादृशाः जनाः अवश्यं तं ज्ञातुं शक्नुवन्ति। ते केवलम् एनं ज्ञातुं शक्नुवन्ति। अग्रे तदर्थं कथम् एतत् अतः किमर्थम् एते श्लोकाः आगताः? भगवान् स्वयं वदति कि अहमेव तत्र अस्मि, अहमेव तत्र सर्वम् तस्य उपभोगं करोमि, अनुभवामि। किन्तु तत्र यत्र तिष्ठामि तत्र मायायाः आवरणमस्ति, तेन अज्ञानमस्ति, तेन अज्ञानिनः जनाः तद् न जानन्ति। अहमेव ब्रह्म अस्मि इति स्वयं न जानाति, अज्ञानेन न जानाति। मायायाः आवरणमस्ति तेन कारणेन। किन्तु यदि तस्य ज्ञानं भवति, इत्युक्ते अहं भिन्नः, एतत् शरीरं भिन्नं, प्रकृति भिन्ना, पुरुषः भिन्नः, अहं पुरुषस्य अंशः इति यदा सः जानाति तदस्ति ज्ञानं। तर्हि ते ज्ञानं भवति, तर्हि ज्ञानचक्षुषा पश्यति इत्युक्ते जानाति, तेन एव ज्ञातुं शक्नोति। तदर्थं के कर्तुं शक्नुवन्ति? यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं
यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः। यतन्तः ये प्रयत्नं कुर्वन्ति, यतन्तः योगिनः ये नित्यं तदर्थं प्रयत्नं कुर्वन्ति, प्रयत्नवन्तः। योगिनः येषां बुद्धिः स्थिरा अस्ति, समाहितचित्ताः, येषां चित्तं स्थिरमस्ति, अन्यत्र सर्वत्र न भ्रमति, तादृशः योगिनः च एनम् आत्मनि अवस्थितं पश्यन्ति। केवलं ये योगिनः जनाः सन्ति, पतञ्जलियोगेन तत्र अष्टाङ्गयोगं वा अन्यत्र मार्गेण ध्यानं कृत्वा येषां तद् ज्ञानं भवति, तद् ज्ञानेन एव ते योगिनः एव द्रष्टुं शक्नुवन्ति। यतन्तः अपि अकृतात्मानः अचेतसः एनं न पश्यन्ति। पुनः यतन्तः अपि इत्युक्ते ये प्रयत्नं कुर्वन्ति, किन्तु ते अकृतात्मानः, असंस्कृतात्मानः, यैः येषां वर्तनं सम्यक् नास्ति, कर्मयोग्यं नास्ति, अकृत् कुर्वन्ति, यत् न करणीयं तादृशं ये कुर्वन्ति, न कृतः अकृतः, अकृतः आत्मा येषां ते अकृतात्मनः, यैः तद्यत् यद् न किं योग्यं यद् नास्ति तद् ये कुर्वन्ति, तादृशः जनाः, अयोग्यं कुर्वन्तः तादृशः जनाः वा ते प्रयत्नं कृत्वापि ते ज्ञातुं न शक्नुवन्ति। प्रयत्नशीलाः अपि भवन्ति, किन्तु तेषां मनः सम्यक् नास्ति, तेषां कृतिः सम्यक् नास्ति, अयोग्यं कुर्वन्ति, त्याज्यं कर्म कुर्वन्ति। तादृशाः ये जनाः सन्ति, ते प्रयत्नं कृत्वापि आत्मा येषां शुद्धः नास्ति, आत्मा शुद्धा भवेत्, ज्यांनी अशा अयोग्य गोष्टी करून आत्म्याची शुद्धी नसेल केलेली, ज्यांचं अंतःकरण शुद्ध नाही, असे अकृतात्मानः, अंतःकरणं अशुद्धं तादृशः। सुसंस्कृतम् अंतर नास्ति, सुसंस्कृत आत्मनः इत्युक्ते चित्तम्, अत्र आत्मा या शब्दाचा अर्थ चित्त घेतलाय, आणि स्वतःचं चित्त ज्यांनी चांगलं कृत्य करून सुसंस्कृत केलेलं नाही, असं म्हणजे अयोग्य गोष्टींनी ते आहेत, म्हणजे सुसंस्कृत ज्यांचं चित्त नाही, असे असंस्कृतात्मनः येषाम् आत्मा असंस्कृतः न कृतात्मा अकृताः, ज्यांनी संस्कारित केलेलं नाही, म्हणजे ज्यांची बुद्धी शुद्ध नाही, मूलतः बुद्धी शुद्ध नास्ति, तादृशाः जनाः यद्यपि बहु अधिकं प्रयत्नं कुर्वन्ति, तथापि ते ज्ञातुं न शक्नुवन्ति। यतन्तः योगिनः च एनम् आत्मनि अवस्थितं पश्यन्ति, किन्तु यतन्तः अपि अकृतात्मानः, असंस्कृतात्मनः, अचेतसः, अविवेकिनः एनं न पश्यन्ति। ध्यानादिभिः, तत्र तात्पर्यम् उक्तमस्ति, ध्यानादिभिः सततं प्रयत्तमानाः एव ज्ञानिनः देहे वर्तमानम् इमं द्रष्टुं शक्नुवन्ति, किन्तु शास्त्रादिभिः प्रयतमानापि, ते शास्त्रं कुर्वन्ति, ते पूजां कुर्वन्ति, चिन्तनं कुर्वन्ति, सर्वं कुर्वन्ति, किन्तु कश्मलचित्ताः, तेषां चित्तं शुद्धं नास्ति, अशुद्धमस्ति, देहे वर्तमानपि इमं द्रष्टुं न शक्नुवन्ति, ते द्रष्टुं न शक्नुवन्ति। म्हणजे पुन्हा तुम्हाला मोक्षप्राप्तीसाठी काय करायला पाहिजे, म्हणजे परमेश्वराला जाणणं, म्हणजे जो आज शरीरात आलेला, शरीरातून निघून जाणारा, शरीरात स्थिर राहणारा, शरीरात राहून सर्व उपभोग घेणारा असा जो परमेश्वर आहे, तो परमात्मा आहे, त्याचा अंश आहे, तो जाणण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमचं चित्त शुद्ध केलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला ते कधीच कळणार नाही, आणि ते ज्ञान प्राप्ती न झाल्यामुळे तुमचं गमनागमनम चालू राहणार। पण ज्याला हे ज्ञान झालं
त्याच्यासाठी आधी काय काय आवश्यक आहे, त्यांनी पहिल्यांदा चित्तशुद्धी केली पाहिजे. चित्तवृद्धी निरोधनम हे सगळं त्यांनी केल्यानंतर चित्तशुद्धी प्रथम नाही झाली, मनामध्ये जर कश्मल असेल, मळ असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. तर आधी चित्त शुद्ध करून मग प्रयत्न करू ज्ञानासाठी, तर मग हे सर्व त्याला मिळू शकतं आणि त्याचं ज्ञान झालं म्हणजे त्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते. अग्रे यदादित्यगतं पश्यन्त्यास यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यश्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. आता येतं स्वस्थ स्वरूपम पुन्हा अग्रे वदते. प्रथम एक तुम्ही ज्याला सूर्य चंद्र काही भासवू शकत नाही, प्रकाशित करू शकत नाही, ते आधी सांगून झालं. आता पुन्हा म्हणजे ते अपरा प्रकृतीतले, मी सर्व पराप्रकृती म्हणजे पलीकडचं आहे. तरी यत आदित्यगतम तेज जगत भासयते अखिलम यत चंद्रमसी यच्च अग्नौ तत् तेज मामकम विद्धी मम एव तत् तेजस. आता या सगळ्याच्या विश्वाच्या माग मीच आहे ना. म्हणजे त्यांनी ते सांगितले की हे सूर्यचंद्र मला काय प्रकाशित करणार, मी त्यांना प्रकाशित करतो. त्यांचं जे तेज आहे सगळं ते माझंच आहे. तर मी प्रत्यक्ष ते माझं तेज असल्यामुळं ते मला काय वेगळं करू शकतो. यस आदित्यगतम तेजम, आदित्यगतम इत्युक्ते आदित्यमध्ये आदित्यम गतम इति द्वितीया तत्पुरुष समासः. आदित्यम गतम यत तेजम असते, म्हणजे आदित्यामध्ये असलेलं जे तेज आहे सूर्यामधलं तेज, आदित्यगतम तेजम यद असते वा चंद्रमसी यत तेजम असते, तेज असते चंद्रामध्ये असलेलं तेज, अग्नीमध्ये आणि अग्नीमध्ये अग्नौ यत तेज अस्ति तद यद भासयते तत् तेज कस्य अस्ति मम एव अस्ति इति विद्धि इति जानातु. यत आदित्यगतम तेज यत चंद्रमसी यच्च अग्नौ अखिलम जगत भासयते, जे तेज सगळ्या जगाला प्रकाशित करतं, जे तेज सूर्याचं आणि चंद्राचं, चंद्रामध्ये आहे आणि अग्नीमध्ये आहे, जे सगळ्या जगाला प्रकाशित करतं, अरे ते तेज तर माझंच आहे. ते चंद्र सूर्य निमित्त आहेत, फक्त ते सगळं माझ्यातूनच आलेले आहेत. म्हणजे ते सगळे अपरा प्रकृतीतले आहेत, ते माझ्यामुळेच आलेले आहेत, ते माझ्यातूनच ते आहे. तर मीच सगळीकडे मागे आहे. सूर्ये चंद्रे अग्नौच वर्तमाना या दीप्तीही संपूर्ण विश्वम प्रकाशयती सा दीप्ती मम एव इति जानीही. हे ओळख, हे सगळं माझ्यामधलं आहे, मीच सगळीकडे आहे. पुढे गामा गामा विश्यच भूतानि धारयाम्य मोजसा उष्णामि च औषधी सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः. हे जे सगळी सृष्टी निर्मिता सृष्टी या असती मतेव असती सर्व प्रकृतीमतेव, हे सगळं वर्णन परत केलेलं आहे. म्हणजे मीच अंश रूपाने याच्यात येतो, मीच अंश रूपाने जातो, मीच पुन्हा पुन्हा याच्यामध्ये शिरतो. पण तो मी बांधलेला असतो, त्यामुळे मला बांधलेलाच राहतो. कारण ते मी ज्या शरीरात येतो ते जे मला जाणत नाहीत, जे जाणतात पूर्णपणे त्यांना मुक्ती मिळते, त्याच्यातून माझी मुक्ती होते. पण एरवी मी त्या ह्याच्यात राहून सगळे उपभोग मीच घेत असतो. तरी हा सगळा प्रकार माझ्यातच चाललेला असतो. हे सगळं मी जे सृष्टीचं निर्माणच आहे ते माझ्यापासूनच झालेलं आहे आणि मीच या सृष्टीमध्ये प्रवेश करतो. या सृष्टीमध्ये जे काही चंद्र सूर्य यांचं जे इथे तुम्हाला तेज दिसतंय ते सगळं माझंच आहे. तस्य ध्वनी असते तोषाली मोरणकर, तोषाली भगिनी, हा अवधानम अत्र भवेत नित्यम. हा अस्तु तरी तदस्ति पुनः तस्य अन्या अपि कोऽपि अस्ति. कस्य अस्ति इदानीं
हा मकरंद सावंत महोदय अत्र अस्ति वा सावंत महोदय? भवान् स्वयमेव सर्वान् अन्म्यूट् करोतु न तत् कृपया। शक्यं न भवति भगिनी, पुनः पुनः तत् एवं किन्तु स्वस्य अस्ति ध्यानम् न। अत्र भवेत्, अवधानम्। अस्तु तर्हि एतत् सर्वं मम एव। पुनः गामाविश्य च इत्युक्ते गाम् आविश्य, गामाविश्य च भूतानि धारयाम्यमोजसा पुष्णामि चौषधिः सर्वः सोमो भूत्वा रसात्मकः। अहं गाम् आविश्य, गाम् इत्युक्ते भूमि, भूमिम् आविश्य, गो इति शब्दः अस्ति, गाम् इति द्वितीया एकवचनं भवति स्त्रीलिङ्गे। गो इति गा इति अर्थे अस्ति, किन्तु अत्र पृथ्वी इति अर्थे, भूमि इति अर्थे। तर्हि या पृथ्वीवरती प्रवेश करून आविश्य, अहमेव गाम् आविश्य प्रविश्य मम ओजसा, ओजसा इत्युक्ते बलेन, ओजस् इत्युक्ते बलम्, ओजस्। तर्हि ओजसा तृतीया एकवचनं, मम एव ओजसा, मम एव बलेन किं करोमि, अहं गां यत् भूमिम् आविश्य पृथ्वीम् आविश्य प्रवेशं कृत्वा मम बलेन भूतानि चराचराणि धारयामि। पृथिव्यां ये यानि भूतानि सन्ति, प्राणिमात्राणि सन्ति, चर अचर सर्वं, चर अपि अचर अपि सर्वमेव, तान् सर्वान् तानि सर्वाणि भूतानि अहमेव ते धारयामि इत्युक्ते अहमेव आश्रयः तेषां सर्वेषां। पुनः अहमेव किं करोमि, रसात्मकाः, चन्द्रः, चन्द्र किम् अत्र कल्पना अस्ति, चन्द्रः पोषणं करोति सर्व वनस्पतीनां। तर्हि चन्द्र भूत्वा, चन्द्रः भूत्वा, चन्द्र होऊन सर्वाः औषधीः, अखिलाः औषधीः, औषधी इत्युक्ते वनस्पती, औषध इति मराठी शब्द आहे, तादृशं नास्ति, औषधी इत्युक्ते वनस्पती, सर्वं फलपाकान्तानि सस्यानि, सर्व वनस्पती झाडं झुडपं त्या सगळ्यांचं पुष्णामी इत्युक्ते पोषयामी, म्हणजे चंद्रप्रकाशामध्ये ते प्रकाश पोषण चंद्र करतो असं आपली एक समजूत आहे। ही जी सगळी झाडं लोक आहेत त्यांचं पोषण चंद्र करत असतो, एक कल्पना केली आपण, तसं प्रत्यक्ष सायंटिफिक दृष्ट्या न जानामि, किन्तु तत्र चिन्तनमस्ति की सोमः भूत्वा इत्युक्ते चंद्र होऊन मी या सगळ्यांना या सगळ्यांचं पोषण मीच करत असतो, म्हणजे सगळ्या पृथ्वीमध्ये प्रवेश करून आणि माझी शक्ती, माझ्या बलानी सगळ्या भूतांचं धारण मीच करतो, आणि रसस्वरूप अमृतमय असा चंद्र होऊन, चंद्र सगळ्यांचं पोषण, सगळ्या वनस्पतींचं धारण पोषण मीच करतो इति अर्थः। इत्युक्ते अहमेव सर्वत्र अस्मि, मम एव सर्व तेजः, तेन एव सर्वम् अहं करोमि, अहमेव सर्वं करोमि। अत्र तस्य तात्पर्यं दत्तमस्ति, अहं धूलाराशितुल्याम् इमां पृथिवीं, पृथ्वीमध्ये किम् अस्ति, केवलं धूलीकरणं, धूलीकरणानां राशी, ढीग, मातीचे ढीग, केवळ मातीच्या ढिगासारखी ही पृथ्वी आहे, बाकी त्याला काय अर्थ आहे काही? पृथ्वी सगळे माझ्यातून निर्माण झाले, मी असलो तरच तिला काहीतरी अर्थ आहे, अन्यथा तिलाही काही अर्थ नाही, ते नष्टच होणार आहे। म्हणजे धूली राशी तुल्याम इमाम पृथ्वीम,
अन्यथा नुसता मातीचा ढीग आहे, पण त्याचं दृढीकरण अहम धुली राशी तुल्याम इमाम पृथिवीम सर्वदा दृढीकुर्वन, या पृथ्वीला पहिल्यांदा आधी दृढ करण्याचं काम मीच केलं प्रथम. अन्यथा ही नुसतं मातीचा ढीग आहे. त्या मातीच्या ढिगाच्या पृथ्वीला करणारा स्वबलेन माझ्या ओजसामुळे ही भूतानी धारयामी, ही सगळी प्राणी मात्रांचं धारण मी करतो. अन्यथा सिकतारा शिव सिकता इत्युक्ते सॉइल, वाळू. सिकता राशी इवत, सिकता या राशी म्हणजे वाळूच्या ढीग. वाळूच्या ढिगासारखी इयम पृथ्वी विच्छिद्येत, ही पृथ्वी तर वाळूच्या ढिगासारखी नष्ट होऊन जाईल, मी नाही आहे म्हणून ती धरून ठेवलेली आहे. एवम अहमेव रसरूप चंद्र सन पृथिव्याम अस्याम जायमानानि सर्वाणि अपि व्रीहिमाश मुद्गनादिनी संवर्धयामी. म्हणजे व्रीही म्हणजे सगळे वेगवेगळे अन्नधान्य. व्रीही म्हणजे राईस, तंडुक. माश म्हणजे बीन्स. मुदग म्हणजे धान्याचा प्रकार, मूग वगैरे सगळे असे जे सगळे धान्याचे सगळे प्रकार आहेत ते मीच वाढवतो, म्हणजे मीच सगळ्या वनस्पतींचं पोषण करतो. आता तात्पर्य अधिकं क्लिष्टं कृत्वा लिखितमस्ति, अर्थः तु उपरि एव स्पष्टः अस्ति, तस्य अर्थस्य अधिकं क्लिष्टरूपेण तात्पर्यं लिखितमस्ति अत्र पुस्तके. उपरि तु सर्वं स्पष्टमस्ति, अहमेव मम तेजसा एव पृथिवीं धारयामि. पुनः अत्र किंचित क्लिष्टकरं भाषाम् उपयुज्य धूली राशि तुल्याम इमाम पृथ्वीं धारयामि, सिकता राशिवत इयं पृथ्वीं कथं नष्टं भवेत् पृथ्वी. अहमेव रसरूप व्रीहिमाश मुद्गादिनी. औषधीमित्त सुलभम शब्द असून तिथे कठीण शब्द वापरून ते अवघड केलेलं तात्पर्य आहे. असो महोदय, परंतु ब्रीहिम आशय ह्याचं काय सांगितलं तुम्ही? व्रीही म्हणजे राईस, तंडुल. तंदूल. नंतर माश म्हणजे बीन्स, म्हणजे या किडनी बीन्स आपण जे असतात ना, किडनी सारख्या आकाराचे बिया. आपलं हे तर धान्याचे राजमा प्रकार वगैरे एवढे आहेत, सारखे. बघा फक्त. चवळी चवळी सारखं किंवा मुदग म्हणजे राजमाला नाव त्याचं. राजमा. आणि मुदग म्हणजे मुगासारखं. हे माश सगळे म्हणजे अच्छा. उडीद जाऊ दे, त्यात काही फार फंदात पडू नका. धान्याचे प्रकार एवढं आपला मुख्य हा, विषय बाजूला धान्याचे राहतो. प्रकार. बरोबर. आणि दुसरं सर वरती तात्पर्य मुदाकारक दुसरीकडे भरकट होणार आहे. धान्याचे सर, प्रकार म्हणा ना सरळ, कुठली औषधी आपल्याला काय घेणं, बरोबर. मूग असो का दाणे असो, काय वाटेल ते असो, हम्म. कुठलेही सगळे धान्याचे प्रकार किंवा जी औषधी किंवा वनस्पती आहे, हा मूळ अर्थ आपला आहे तो व्यवस्थित आपल्याला स्पष्ट झालेला आहे. विषय तिकडे आहे. बरोबर. हे मुदाकार विषयानंतर केलंय त्यांनी. आचार्य, ओजसा तस्य अर्थ अत्र बलेन इति. ओजस म्हणजे ताकद. ओजस आपल्याला तेज म्हणून आपण ओज म्हणजे सर्व शब्द वापरतो. बल, ताकद, तेज, सगळं. तेज म्हणजे ताकद असतं. माझ्या तेजाने. एका शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ असतात आणि समान अर्थाचे सुद्धा वेगवेगळे शब्द असतात. आता हे आपण समान अर्थ म्हणजे बल, ताकद किंवा तेज, माझ्या तेजाने, या सगळ्याचा अर्थच ओजस, ऊर्जा. आपण साधारण आपण ओज म्हणजे तेज या अर्थानेच आपल्याला म्हणजे तेज म्हणून घेतो, ऊर्जा म्हणून घेतो. तेच बळ आहे ना, तेजेच बळ. ओज तेज. सम्यक. शब्दशः अर्थ नसतो बऱ्याच वेळेला. बरोबर. अस्तु, धन्यवाद. या बलानी म्हणजे माझ्या ताकदीने हे सगळं केलं जातं. म्हणजे हे सगळी औषधी मीच वाढवतो, वनस्पती. इति मूल हा अर्थ. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्.
आता अत्र वयं यद् यत् खादामः तत्र चत्वारः प्रकाराः सन्ति. हा. खाण्याचे 4 प्रकार आहेत. थोडं वाढव. हा. हरि ओम. नाही किं प्रष्टुमिच्छति वा? नाही 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 नाही. क्षम्यतां क्षम्यतां. अस्तु. तर्हि यद्यत् चतुर्विधं अन्नम् अस्ति. आपण जे खाण्याचे प्रकार किती असतात? 4 प्रकार असतात. कुठले कुठले असतात? काही आपण चावतो, खातो. भक्ष्य म्हणजे चावून खावे लागतात. पोळी बिळी आहे ते आपल्याला चावून खावे लागतात. अनंतरम भोज्य म्हणजे लिक्विड्स. भोज्य दूध किंवा इतर पिण्याचे. लेय, लोणची, चाटणे आणि चोष्य म्हणजे चोखणे. आंबा वगैरे फळ आपण चोखून खातो. 4 प्रकारांचे अन्न खातो. भक्ष्य, भोज्य, लेय आणि चोक्ष 4 प्रकारचं अन्न असतं. भाकरी आपण चावून खातो, दूध पितो, चटणी लोणचं चाटतो आणि ऊस वगैरे चोखतो. ऊसाचं सुद्धा आपण चोखतो. अशा 4 प्रकारांनी म्हणजे चतुर्विधा. अथ केवळ येतं सर्व नोक्तम असते. केवलम चतुर्विधम म्हणजे चतुष्प्रकारकम अन्नम. 4 प्रकारचं जे अन्न आहे ते मीच त्याचं पाचन करतो. मीच ते सगळे पचवतो. जे सगळं माणूस खातो ते पचनक्रिया कशी होते, कोण करतं ते सगळं? आपल्याला दिसतं आपण हे चवीने सगळं खातो. पुढं त्याचं काय होतं ते सगळं एकच होतं. इकडे तरी आपल्याला वेगवेगळ्या चवींनी आपण ते खातो, वेगवेगळ्या प्रकारांनी खातो, 4 प्रकारांनी. परंतु ते सगळ्याचा एक लगदा होऊन तो जठरामध्ये जातो. स्टमक म्हणतात त्याला. ऍक्च्युली स्टमक म्हणजे पोटासाठी म्हणतो, उदर या अर्थाने स्टमक म्हणतो. पण स्टमक ऍक्च्युली एक अवयव वेगळा आहे जठर या अर्थाने. तत्र सर्वम गच्छति. तत्र ऍसिडिक हायड्रोक्लोरिक ऍसिड असते जठरामध्ये. जठराग्नी त्याला आपण म्हणतोय. तो अग्नी म्हणजे तो ऍसिड असतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड. वैश्वानर. हा. तर तो जठराग्नी तो तिथे असतो. तो सगळं पचवतो. पण हा जठराग्नी म्हणजे जो अग्नी कोण आहे? तो मीच आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे पहिल्यांदा हायड्रोक्लोरिक ऍसिड ते जर जास्त झालं तर आपल्याला कळतं. ऍसिडिटी, जळजळ, मग ऍसिलॉक घेतो, अँटासिड घेतो. ते जे ऍसिड आहे ते इथून वर येतं तेव्हा इथं जळजळतं आणि आपल्याला ऍसिडिटी वाढली असं पण म्हणतो. तो ऍसिड ते आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड स्ट्रॉंग पण असतं आणि वीक पण असतं. स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड हातावर पडलं तर तुमचं जळून जाईल बोट, स्किन जळते. ते स्ट्रॉंग हायड्रोक्लोरिक ऍसिड. फरशी पुसण्यासाठी पण आपण कुठे कुठे हायड्रोक्लोरिक ऍसिड वापरतो. ती जी ऍसिड्स आहेत ती स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत. पण ती खूप डायल्यूट केली तर ती वीक ऍसिड म्हणून आपल्या जठरामध्ये ती वीक असतात. ते कधी कधी थोडं जरी त्याचं प्रमाण वाढलं तरी ते ऍसिडिटी निर्माण करतं. पण ते आवश्यक असतं. पचनार्थम ते आवश्यकम असतं. नाही, शून्य जर झालं तर पचन होत नाही. त्यामुळे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि वेगवेगळे रस त्याच्यामध्ये येतात. वेगवेगळे पुन्हा पॅनक्रियाज आहे. पॅनक्रियाज मधून पॅनक्रियाटिक ज्यूस येतो. इंटेस्टाईन मधून वेगवेगळे ज्युसेस येतात. हे सगळे ज्युसेस अगदी लाळेपासून सुरुवात होते. पचन तर जठरापर्यंत नाही, लाळ इथे जी येते ती लाळ सुद्धा पचनाला मदत करते. कार्बोहायड्रेट्सचं पचनार्थम या लाळेपासून सुरुवात होते. म्हणजे खाली खाली जातं ते पुन्हा सगळं गोळा होऊन ते एकत्रित करून मिक्सचर करून ते इंटेस्टाईन मध्ये पाठवलं जातं. 6 तास ते जठरामध्ये राहतं. 6 आवर्स. मग 6 आवर्स मध्ये खाल्लेलं मोकळं होतं पूर्ण. नवीन खायला मोकळे होतो आपण. 6 आवर्स मध्ये ते पुढे इंटेस्टाईन मध्ये जातं. पहिल्यांदा ड्युओडेनम मधनं स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये सगळीकडे ही पचनक्रिया होत असते. आणि शेवटी त्यातलं सगळं पचन करून वेगवेगळं विभाजन करून केवळ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स तिनामध्ये परिवर्तन होतं. वरून किती आपण विविधता खाल्ली, जशी प्रकृती त्रिगुणात्मका केवळ सत्वरज तमगुणा, बाकी दिसते विविधता सगळी, तशी आपल्याला इथे खाण्यामध्ये जरी वेगवेगळे प्रकार दिसले. अगदी मिरची आपल्याकडे तिखट असली तरी त्यात सुद्धा शर्करा असतेच काही प्रमाणात.
तर तमोगुण अधिक असतो, पण सत्वगुण सुद्धा त्यात सुद्धा असतो. म्हणजे मिरचीत सुद्धा साखर असते, अतिशय कमी प्रमाणात असते. पण साखर म्हणजे कार्बोहायड्रेट्स, त्यातही कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात. हे सुद्धा 3 प्रकार फक्त. तसे त्रिगुणात्मका प्रकृती सत्वरजतम किंवा 3 रंग फक्त, त्यात मूळ 3च रंग, लाल, तांबडा, रक्तवर्णम, किम पीतवर्णम, आणि तिसरा कुठला नीलवर्णम. नील पीत हर, तिघांमधनच अख्खी रंगाची दुनिया तयार होते, सगळ्या शेड्स तयार होतात. तिन्ही गुणापासून अख्खी प्रकृती होते. तसंच फक्त हे जे मूळ आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स ते प्रोटीन्स मध्ये अमायनो ऍसिड्स, सगळे अमायनो ऍसिड्सच आहेत सगळे. त्यांच्या मिश्रणाने सगळं बाकीचं तयार होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्रणाने वेगवेगळं तयार होतं. कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देते आणि फॅट साठून राहते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तीनच आहेत फक्त. वरती आपण इतकी व्हरायटी खातो वेगवेगळी, वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळी व्हरायटी खातो, वेगवेगळे प्रकार बनवतो, पण त्याचं रूपांतर अल्टिमेटली या त्रिगुणातच होतं. कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, आणि ते ऍब्सॉर्ब होतात इंटेस्टाईनमधून. आणि जे त्यक्तम असते, त्यक्तव्यम, त्यक्तव्यम त्यजामः, तत्र जे काही अत्यंत दूषित हे होताना काही काही दूषित प्रकारही तयार होतात बॉडीमध्ये, ते जे तयार होतात त्यांना किडनी काम करून ते युरिन वाटे फेकून देते. जलम त्याच्यासाठी लागतं. युरिन मध्ये सगळं बाकीचं जे काही त्याज्य गोष्टी आहेत त्या युरिक ऍसिड आणि युरिया, युरिक ऍसिड या रूपाने ते बाहेर फेकून देतं सगळं. आणि इलेक्ट्रोलाइटचं पण बॅलन्स किडनी करते बॉडीमध्ये. हे जे सगळी क्रिया चालू असते, हे कोण करतं? ते हे मी करतो असं इथे सांगितलेलं आहे. मेडिकल शास्त्र फक्त एवढं सांगतं की हे असं असं सगळं होतं बुवा, इथे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स वगैरे. पण हे जे सगळं पचन कोण करतं? तो मीच करतो. मी वैश्वानर भूत्वा, म्हणजे इथे फक्त जठराग्नी म्हणून धरू नका. वैश्वानर म्हणजे फक्त जठराग्नी नव्हे, बरेचसे. म्हणजे जठराग्नी म्हणजे फक्त हायड्रोक्लोरिक ऍसिड, फक्त हायड्रोक्लोरिक ऍसिड पचवत नाही. सगळे ज्युसेस, पॅन्क्रियाटिक ज्युसेस आहेत, लिव्हर मधनं आलेले कोलेस्ट्रॉल असतं, ते सुद्धा कोलेस्ट्रॉल, त्याच्यातून बाईल ऍसिड, बाईल पिगमेंट्स, हे सगळं येतं. बाईल सॉल्ट्स, बाईल्स ऍसिड्स. यकृताच्या खाली गॉल ब्लॅडर असतं, गॉल ब्लॅडर मधनं येतात, यकृतामधून अनेक गोष्टी येतात, आणि मग नंतर पॅनक्रियाज मधनं येतात, पॅनक्रियाटिक ज्यूस. हे सगळे ज्यूस म्हणजे वैश्वानर. वैश्वानर म्हणजे इथे जरी फक्त जठराग्नी म्हटलेलं असलं तरी केवळ जठराग्नी नव्हे. हे सगळे ज्युसेस जे पचवतात ते मी आहे. ते मी होऊन मी सगळं अन्न पचवतो. पचनक्रिया मी करतो. माझं हे जर बिघडलं तर आपली पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडली की सगळं सलाईवा बिघडतं. सलाईवा मध्ये पण अमायलेज असतं ना, हा, सलाईवा, सलायवापासून सुरुवात आहे. अमायलेज. हा, पचनक्रिया ही अमायलेज सलायवापासून अमायलेज. सुरुवात होते. हा, तिथून सुरुवात होते. कार्बोहायड्रेट डायजेशन तिथून सुरुवात होतं. अमायलेज अमायलेज. हा, मायलेज त्याच्यापासून होते. म्हणजे हे सगळे ज्युसेस मिळून वैश्वानर आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. केवळ जठराग्नी म्हणजे जठरामधला अग्नी म्हणजे सगळे हे ज्युसेस, असा आपण त्याचा अर्थ धरूया. तरी अहम प्राणीनाम देहम आश्रित्य, प्राणीनाम सर्वेषां प्राणीनाम यत् देह अस्ति तब देहे अहम आश्रयं स्वीकरोमि, देहस्य आश्रयं स्वीकरोमि. देहीन म्हणजे देह धारण करोति स देही, देही म्हणजे क्षेत्रज्ञ, आणि तस्य देह इति क्षेत्रम, तर क्षेत्रम आश्रित्य क्षेत्रज्ञ एव सर्वं करोति. तरी अहम प्राणिनाम देहम आश्रित्य प्राणापान समायुक्तः, प्राण अपान आदि सर्वे वायु ते सर्वं तेन युक्तः, प्राण अपान, तरी पंच प्राणाः सन्ति. पंचप्राणः तत्र के 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 प्राण अपार अपाद उदान व्यान समान समान आणि समान. सम प्राणापान, प्राण अपान समान, प्राण अपान समान, व्यान प्राण आणि उदान. उदान आणि व्यान, ते पंचप्राण. म्हणजे
हाच वायू वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तो वेगवेगळ्या प्रकाराने तो कार्य करतो. प्राण इत्युक्ते बाहेर जाणारा, आत येणारा जो तो आहे तो वेगळा. खाली पोटामध्ये सुद्धा गॅसेस असतात, तो प्राण. अपान, समान मध्ये असलेला सगळा, आणि व्यान म्हणजे रक्तामधनं जो फिरतो, जे संपूर्ण बॉडीमध्ये रक्त फिरतं, ते हृदया फक्त पंप आहे. फुफ्फुसामध्ये त्या प्राणवायू त्या रक्तामध्ये शिरतो. त्या रक्तामध्ये आरबीसी असतात, रेड ब्लड सेल्स. त्या रेड ब्लड सेल्स मध्ये हिमोग्लोबिन असतं, आणि त्या हिमोग्लोबिनशी तो ऑक्सिजन कंबाईंड होतो, तो प्राणवायू कंबाईंड होतो, ऑक्सी हिमोग्लोबिन होतं, आणि ते रक्ताने सगळीकडे फिरतो. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे तो व्यान, म्हणजे तो सगळीकडे रक्ताच्या मधून फिरणारा प्राण, तो सुद्धा प्राणच आहे. तो व्यान म्हणतात त्याला. तो व्यान सगळीकडे फिरतो. तर तो सगळीकडे फिरून प्रत्येक टिश्यू, प्रत्येक सेल पाशी गेला की त्याचं पुन्हा विघटन होतं, आणि रिड्युस्ड हिमोग्लोबिन, ऑक्सी हिमोग्लोबिन आणि रिड्युस्ड हिमोग्लोबिन. ते रिड्युस म्हणजे ऑक्सिजन त्यातला निघून जातो, तो वापरला. डिऑक्सिहेमोग्लोबिन. डिऑक्सिजनेटेड, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिन, डिऑक्सिहेमोग्लोबिन. किंवा रिड्युस्ड हिमोग्लोबिन. तर ते हिमोग्लोबिन मधनं ते बाहेर जेव्हा जो पडतो, तो प्राणवायू वापरून ही सगळी पचनक्रिया तिथे होत असते. पेशीमध्ये पुन्हा सगळी पचन करून जे मेन फक्त अमायनो ऍसिड्स हे सगळं पाठवलंय, त्यांचं पुन्हा क्रिया करण्याचं काम त्या पेशीमध्ये. अरे आपलं शरीर आहे एवढं प्रचंड यंत्र आहे. कुठल्याही यंत्रगार आपण, कुठलीही फॅक्टरी आपण बघितल्या, शरीरामध्ये अशा असंख्य फॅक्टऱ्या आहेत. म्हणजे अफाट आहे हे सगळं. हे सगळं त्याचं कर्तृत्व आहे, ते तो सांगतोय. हे सगळं मी आहे. एवढी जी सगळी एवढ्या फॅक्टऱ्या, पेशी म्हणजे एक फॅक्टरी आहे. अशा कितीतरी शेकडो लाखो पेशी आपल्या शरीरामध्ये आहेत. एवढे सगळे कारखाने आहेत. त्या कारखान्यामध्ये ते प्राणवायू जातो, तो ग्लुकोज जातो, इन्शुलिन जातं, इन्शुलिन त्या ग्लुकोजला आत फेकतं, ग्लुकोज आतमध्ये जातो, त्याच्यापासून सगळी क्रेब सायकल तेवढी सगळी तयार होते, त्याचं ज्वलन होतं, ऊर्जा तयार होते. शेवटी रूपांतर सगळ्याचं कुठे होतं? H2O आणि CO2 आणि ऊर्जा. H2O पुन्हा निघून जातो, कार्बन डायऑक्साईड पुन्हा निघून जातो, आणि जे फक्त ऊर्जा उरते त्या बॅटऱ्यांमध्ये साठवली जाते, एटीपी आणि एडीपी, ॲडिनोसिन डायफॉस्फेट, या बॅटऱ्या आहेत. जशा मोबाईलला बॅटऱ्या असतात, त्याच्यावरती चालतं ऊर्जा, त्याला ऊर्जा कहा, आपण मोबाईल चार्ज करतो, तसं या बॅटऱ्या पुन्हा चार्ज होतात, एडीपीचे एटीपी होतात. पुन्हा या सगळ्याच्या मगाची मसल्सची क्रिया सांगितली, त्याच्यासाठी एनर्जी लागते, त्या एटीपीचं पुन्हा एडीपी मध्ये रूपांतर होतं, आणि मग ते एडीपी एटीपी सारखं चालू राहतं. हे सगळं ऊर्जा. त्याच्यासाठी जो वायूच असतो तिथं पोचलेला, म्हणजे आकाशच आहे ते, परत वायू म्हणजे आकाश आणि दुसरं वायू, पोकळी पण आहे तिथं, आणि त्या पोकळीत तो वायू पण जातो. तर ती वायू जो जातो तो ते सगळं काम करतो. तो वायू आहे तो व्यान, म्हणजे प्राण, तो व्यान इति. किंचित किंचित वक्तुमिच्छामि. केवलम एक निमिषम. एक स्वामी होते, त्यांना सगळ्या लोकांनी खूप आग्रह केला काहीतरी चमत्कार दाखवा. तर ते म्हणे चमत्कार काय दाखवू मी, आपलं हे जे शरीर आहे हाच केवढा मोठा चमत्कार आहे. अस्माकं नवद्वाराणि युक्त शरीर अस्ति, ते सर्वे नवद्वारा उद्घाटयता एव अस्ति. पूर्ण आयुष्यभर प्राण तु वायुरूपेण अस्ति, तरी प्राण न गच्छति. 9च्या 9 दारं उघडी आहेत, तरी पण प्राण वायुरूप असून सुद्धा नाही जात. मग हेच केवढा मोठा चमत्कार आहे असं ते बोलले. हाच नाही, मी सांगितलं ते चमत्कार आहेत. चमत्कारच चमत्कार. हे चार्जिंग होतंय कसं, एडीपी एटीपी होतंय तिथपर्यंत ठीक आहे, पण ते चार्जिंग होतंय. करेक्ट. ते जे सगळे चमत्कार आहेत की बाहेर पूर्ण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स ठेवलेला असतो, पेशीच्या आतमध्ये सोडियम जास्त, बाहेर सोडियम बाहेर जास्त, आत कमी, आणि पोटॅशियम आत जास्त बाहेर कमी, आणि थोडा इम्बॅलन्स ठेवून इलेक्ट्रिक करंट ठेवलेला असतो बॉडीमध्ये, आणि त्यामुळे तो इलेक्ट्रिक करंट डिस्टर्ब झाला की तो वाहतो, आणि ते सगळे संदेश जे असतात ते त्या इलेक्ट्रिक करंटने वाहिले जातात. एवढं सगळं जे बॉडीमध्ये होत असतं त्याच्यासाठी कितीतरी क्रिया होत असतात, कितीतरी शेकडो लाखो
पेशी काम करत असतात, आदिनम करत असतात. 24 तास करत असतात. आणि त्यांचं काम थांबलं की काय होतं आपल्याला कळतं. ते चालवणारा निघून गेला की सगळं ते काम क्षणार्धात बंद पडतं. एवढी सगळी यंत्रणा, लाखो लाखो कारखाने आपल्या शरीरात आहेत, ते सडनली बंद होतात. केव्हा तो म्हणतो की मी ते चालवतो आणि तो जो निघून जातो त्यावेळेला. म्हणून त्यांनी म्हटलं की अहम प्राणीनाम देहम आश्रित्य, प्राण्यांच्या शरीरातच तो राहतो. प्राणापान समायुक्त, प्राण अपान आदी वायुभ्याम युक्त, पुन्हा वैश्वानर जठराग्नी वा सर्वे तद्भूत्वा संभूय चतुर्विधम अन्नम पचामी. 4 विध जे अन्न खाल्लंय ते नुसतं पचवतो याचा अर्थ पचनक्रिया केवळ तिथने संपत पुढेपर्यंत जाते. म्हणजे पार प्राणवायून ते चार्जिंग डिस्चार्जिंग तिथपर्यंत जाते. म्हणजे देहिनः अत्र तात्पर्यं क्लिष्टं कृतं अस्ति, अर्थः स्पष्टः अस्ति तस्य क्लिष्टम् अर्थं कृत्वा तत्र लिखितमस्ति. आता पुन्हा पश्यामः देहिनः डॉक्टर लागू म्हणायचंय इतकं कॉम्प्लिकेटेड मशीन अत्यंत अडाणी माणसाच्या हातात दिलंय. ते आपल्याला काहीच माहित नाही शरीराविषयी. तरी देहिन यत् अन्नं खादन्ति तत् भक्ष्यं भोज्यं लेयं चोक्षम इति चतुर्विधं वर्तते. तत्र अपुपादि भक्ष्यम, अपूप इत्युक्ते वडा, घारगा किंवा जे असे अनरसा, केक, ते भक्ष्यम म्हणजे ते चावून खावं लागतं. पयसादि भोज्यम, पयस म्हणजे खीर, दूध, खीर वगैरे, ते पायस. पायसादि भोज्यम, ते प्यायला लागतं. गुड आदी लेयम, चाटायचं. इक्षुदंडादीच चोक्षम इति विवेकः. चेतनानाम इदम चतुर्विधम अन्नम अहम जठराग्निः भूत्वा प्राणवायुम अपानवायुम च अवलंब्य सम्यक जीर्णीकरोमि इत्युक्ते पचामि. मीच ते पचवतो. आता पच धातू तो शिजवणे पण होतो आणि पचवणे पण या अर्थाने तोच आहे. ते अर्थ समान आहे, फक्त विवक्षा गुणम अर्थ स्वीकुर्मः. पचामी म्हणजे शिजवतो ना, अहम पचामी, पण अहम पचामी म्हणजे पचवतो सुद्धा, इति अर्थे अपि अस्ति अत्र. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् अपोहनं च वेदैः च सर्वैः अहमेव वेद्यः वेदांत कृत वेदविद एव च अहम्. अत्र सर्वं एतस्य भगवता स्वरूपमेव सर्वं. भगवता स्वरूपं विषये भगवान् वदन् अस्ति. श्रीकृष्ण इति सगुणरूपं वदन्, सगुणरूपस्य माध्यमेन वदन् अस्ति, किन्तु तद् माध्यमं. गीतायां श्रीकृष्णः वदति इत्युक्ते श्रीकृष्णः इति माध्यमम् अस्ति, साधनम् अस्ति, करणम् अस्ति. श्रीकृष्णस्य यत् सगुणरूपम् अस्ति तस्मात् एतत् वदन् अस्ति तद् ब्रह्मतत्त्वम्. अहमेव सर्वत्र अस्मि. अहं सर्वस्य च हृदि सन्निविष्टः. हृद म्हणजे हृदय, नपुसकलिंगे. हृदि सप्तमी एकवचनम, हृदयात, सगळ्यांच्या हृदयात. सन्निविष्टः योग्यरीत्या समाविष्टः, संस्थितः, उत्तमरीत्या संस्थितः. अहमेव, सगळ्यांच्या हृदयात स्थिर असलेला कोण आहे? मीच आहे. हृदयामध्ये स्थिर असलेला म्हणजे हृदयामध्ये प्रत्येक जे स्पंदन होत आहे, ऑटोमॅटिसिटी असं आपण त्याला म्हणतो. इतर सगळ्या मसल्सना ऑटोमॅटिसिटी नाहीये, त्यांना तुम्हाला आज्ञा द्यावी लागते. हात उचलण्यासाठी हा जो बायसेप्स आहे, तो बायसेप्स कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आज्ञा द्यावी लागते. मग तो आज्ञा दिली की तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि हात उचलला जातो. खाली करण्यासाठी ट्रायसेप्स आहे, तो ट्रायसेप्सला आज्ञा दिली की तो खाली ओढतो. या सगळ्या मसल्सना व्हॉलंटरी मसल्स म्हणतात. ह्यांना आज्ञा द्यावी लागते. पण हार्टचं जे मसल आहे त्याला कोणी आज्ञा देत नाही, अरे कॉन्ट्रॅक्ट हो आता 72 वेळा. त्याला ऑटोमॅटिसिटी आहे, म्हणजे बरोबर तो 72 वेळा आपोआप त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू होते.
म्हणून त्यांनी म्हटलं की ते आपोआप प्रक्रिया कोण करणार? तो मीच आहे तिथे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मीच आहे. हृदयात स्थिर असलेला मीच प्रत्येक. इतर मसल्स मध्ये तुम्हाला आज्ञा देणारा ब्रेन आहे, पण हृदयाला आज्ञा देणारा त्या मसलला ऑटोमॅटिसिटी ही ती त्याची प्रॉपर्टी आहे. हार्ट मसल इतर मसलपेक्षा वेगळा असतो. हार्ट मसल स्मूथ मसल आहे, बाकीचे स्ट्रायटेड मसल्स असतात. हा हार्ट मसल स्मूथ मसल असतो आणि त्या मसलला ऑटोमॅटिसिटी ही प्रॉपर्टी आहे. ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये लगेच बदल होत राहतात. इलेक्ट्रिक करंट सुरू होतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो. ही हार्टची स्पेशालिटी आहे. आणि त्यामुळे हार्टचं उदाहरण घेतलं तरी की हार्टमध्ये मीच आहे, तो ऑटोमॅटिक म्हणजे कोण करणार? मीच ना. मी थांबलो की मग कशी थांबते ती ऑटोमॅटिसिटी? आपोआप थांबते. मी गेलो की ते थांबणार लगेच. म्हणून सगळ्यांच्या हृदयात सन्निविष्ट अहमेव यदा अहम तत्र निर्गच्छामि हार्ट किम ईदृशम हार्ट ईदृशम भवती शीघ्रम ऑटोमॅटिसिटी गच्छति. अतः हृदय सन्निविष्ट अहमेव सर्वेषां हृदि सन्निविष्ट मत्तः एव. माझ्यापासून मत्तः पंचमी विभक्ती. पंचमी विभक्त्यार्थम तहसील प्रत्यय. अतः माझ्यातूनच सर्व निर्मितमस्ति. मत्त एव किम किम अस्ति? माझ्या म्हणजे मत एव स्मृती ही ज्ञानम अपोहनम च. स्मृती इत्युक्ते स्मरणम, ज्ञानम लौकिकम अलौकिकम च ज्ञानम बोधः. अपोहनम इत्युक्ते शंका निवारणम. म्हणजे आपल्या मनामध्ये जे जे काही विचार येतात, कोणाचं तरी स्मरण, ज्ञान, चिंतनम सर्वम शंका निवारणम सर्वम यद अस्ति तद अहमेव अस्मि. म्हणजे मेंदूची सर्व हृदयाची कार्य माझीच आणि मेंदूची कार्य पण माझीच. म्हणजे आपण इथे हृदयामध्ये सन्निविष्ट म्हणजे हृदयाचे मसल ऑटोमॅटिसिटी त्याला आहे. याला काय आहे? व्हॉलंटरी मसल्स आहेत. पण व्हॉलंटरीसाठी आज्ञा कोण देतो? ब्रेन देतो. मग ब्रेन मध्ये सुद्धा जे काही हात उचलण्याचे विचार येणं, हात खाली करण्याचा विचार येणं किंवा इतर जे काही विचार येऊन तिथे जी इलेक्ट्रिसिटी तयार होते ती कोण आहे? मीच आहे. त्याच्यामध्ये चिंतनम जे आहे, त्यामुळे स्मृती ही म्हणजे तिथली सगळी मेमरी, ती ज्ञान संपूर्ण आणि अपोहनम म्हणजे अप अधिक उह ल्यूट प्रत्यय. म्हणजे ज्याची उह म्हणजे तर्क करणे आणि तर्क करायला लागत नाही म्हणजे ते गेलं म्हणजे शंका निवारण झालेलं आहे. असं अपोहनीचा अर्थ शंका निवारणम. किती अर्थ संशय नष्ट झालेला, निसंशय या अर्थाने घेऊ आपण. अपोहनम या अर्थाचा निसंशय म्हणजे यस्य शंका गता निशंकः इति अपोहनम. म्हणजे सर्व ज्ञान त्याला झाल्यानंतर सगळ्या याच्याबद्दलच्या त्याच्या शंकाकोर कोण असतो? ज्याचा विश्वास नसतो. याचा विश्वास येतो पूर्णपणे भगवताच्या याच्यावर, तो निशंक होतो. म्हणजे अपोहनम हे सुद्धा मीच आहे, ज्ञान मीच आहे. ध्यानामुळे जो निशंकपणा येतो तो मीच आहे आणि स्मरण मीच आहे. हे सगळं मीच आहे. माझ्यातूनच हे सगळे निर्माण झालेले आहे. सर्वैः वेदैः च अहमेव वेद्यः. वेद्यः इत्युक्ते तत्र न्यत् प्रत्यय अस्ति. न्यत् प्रत्यय इति एकः किं प्रष्टुमिच्छति वा? विद 7:30 हम्म? 7:30 झाला की चालू क्लास? झाला आहे जसा. नमस्कार दी. नाही, आता कसं लवकर उठतोस? हा? काय म्हणता? परवा किती वाजता? निशा कुलकर्णी भगिनी निशा असतील. कुलकर्णी भगिनी. निशा भगिनी अत्र अस्ति वा भगिनी? निशा भगिनी सांगी हरि ओम. बरोबर करतोय मी. निशा कुलकर्णी भगिनी. अरे स्टँड आहे त्याच्यावर ठेव. चित्त अन्यत्र अस्ति अत्र नास्ति. मनः अत्र नास्ति अत्र केवलं शरीरम् अस्ति. शरीरम् अत्र वर्गे मनः अन्यत्र चित्तम् अन्यत्र अस्ति. तर्हि एतत् सर्वं
अस्तु तर्हि सर्वस्य हृदि अहम् एव सन्निविष्टः मत्त एव एतत् सर्वं स्मृति ज्ञानम् अपोहनम् एतत् सर्वं मत् एव आगच्छति वेदैः सर्वैः वेदैः अहमेव वेद्यः वेद्य इत्युक्ते ण्यत् प्रत्ययः तद् प्रत्ययस्य विषये कः अस्ति ण्यत् प्रत्ययः स्मृति अस्ति वा स्मर्यते वा ण्यत् प्रत्ययः कः कृत्य प्रत्ययः कति कृत्य प्रत्ययाः सन्ति तव्यत् तव्य तव्यत् अनियर् केलिमर् क्यप् ण्यत् यत् एते सप्त तव्यत् प्रत्यय तेषु एकः अस्ति ण्यत् म्हणजे जाणण्यास योग्य विद इत्युक्ते जाणणे आणि जाणण्यास योग्य जाणनीया असा जाणण्यासारखा ज्याला जाणलं पाहिजे असा तो जाणलं पाहिजे तो मीच आहे वेदांनी ज्याला जाणलं पाहिजे वेदैही वेद्यः सर्वैही वेदैही वेद्यः सगळ्या वेदांनी जो जाणला पाहिजे तो वेदांतकृत अत्र वेदानाम अंतः इति वेदांतः म्हणजे ते सगळ्या वेदांत म्हणजे सगळं सार आलं वेदांत सगळ्या वेदांचा अंत म्हणजे वेदांत म्हणजे वेदांत सूत्र उपनिषद वगैरे सगळी मिळून जे आहे त्याचं वेदांत सूत्र ज्यांनी लिहिलं ते वेदांत व्यासांनी ते एकत्रित करून दिलं तर ते वेदांत आणि वेदांतम करोतु इति वेदांतकृत म्हणजे वेदान करणारा सर्व वेदांना निर्माण करणारा वेदविद वेदान वेत्ती इति अत्र कर्तरिक्विप उपपद समासः वेदान वेत्ती वेदांना जाणणारा वेद निर्माण करणारा इतर सगळं आणि वेदांनी जाणणारा एतत् सर्व वेदांना जाणणारा वेदानाम ज्ञाता वेदानाम तत्वस्य निर्णायकः वेदांतकृत म्हणजे पूर्ण वेदांचा अर्थ निर्माण करणारा वेद निर्माण करणारा वेदांचं सुसूत्री करणारा वेदांनी जाणणारा एतत् सर्वम अहमेव वेदैः वेद्यः वेदांतकृत वेदाला करणारा आणि वेदविद वेदांना जाणणारा असं सगळं मीच आहे अहमेव सर्वम अत्र अहम समस्त जीवानां हृदये तिष्ठामि अहमेव स्मृतेः ज्ञानस्य शंका निवारणस्य शक्तीं धारयामि म्हणजे माझ्यामुळे ते सगळं स्मरण येऊ शकतं मेंदूची जी सगळी कार्य आहेत ती माझ्यामुळेच होतात मेंदूची कार्य ज्याला म्हटलं आपण चिंतनम शंका निवारणम सर्वम तत् अहमेव मम मत्तेव सर्वे वेदा मामेव ज्ञातुं प्रयतन्ते म्हणजे वेदांनी जे जाणण्यासारखे तो मीच आहे वेद कशासाठी आले सगळे परमेश्वराच वेदांचं उत्पत्ती कथे आली माणूस जेव्हा याच्यात आला विचार करू लागला त्यावेळेला तो सृष्टीबद्दल विचार करू लागला की अरे मी इथे आलो ही सृष्टी आहे ही सृष्टी कशी झाली असेल कोण असेल याच्या मागे काय याचं मूळ स्वरूप असेल यासाठी ऋषीमुनींनी चिंतन केलं आणि ऋषीमुनी चिंतन करता करता त्यांच्या जसजसं त्यांना एक 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 सुचत गेलं तसं ते लिहित गेले त्यामुळे त्याला काही असं क्रम नव्हता जसं कुठल्या ऋषीला जे मनात आलं त्याने ते लिहिलं ते ऋषी वाक्यच होतं म्हणजे ब्रह्मवाक्यासारखंच होतं ते उत्तमच होतं सगळं पण ते वेगवेगळ्या वेळी संदर्भ वेगवेगळे आले वेगवेगळ्या वेळी असं एकच सूत्रीकरण नव्हतं त्याला जसं आलं जसं बाहेर आलं तसं उपनिषद त्यामुळे तशी आली मग त्याचं वेदामध्ये रूपांतर केलं वेदसूत्र अशी व्यवस्थित सूत्रबद्ध केली त्याला एकत्रीकरण केलं त्याला वेदांत सूत्र म्हणतात ती वेदांत सूत्र ज्यांनी लिहिली ते व्यासांनी केली असं समजतं संपूर्णपणे व्यासांनी सर्वंत वृत्त ते सगळे एकत्र आणले आणि त्या सगळ्या याचं सगळं म्हणजे सगळ्या ही जी सगळं शंका निवारण म्हणजे काय शंका कुठली म्हणजे विश्व कसं निर्माण झालं असेल हे कसं कोण आलं याचं मूळ स्वरूप काय हे सगळं वेदांमुळे आलं आणि हे सगळे त्याचं जे मूळ तत्व आहे तो मीच आहे सर्व वेदांनी जाणण्यासाठी जे केलं तो मीच आणि सर्व वेदांचा निर्माता अहमेव वेदानाम तत्वम निर्णयामी वेदांचं तत्व जे काय आहे त्याचा निर्णय कोण करतो मीच वेदानाम ज्ञाता अपि अहमेव अस्मि
तत्र अग्रे अस्ति द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते लोके क्षरः च अक्षरः च एव च इमौ द्वौ पुरुषौ स्तः. दोन पुरुष आहेत. आता इथे दोन पुरुष म्हणजे क्षर आणि अक्षर. म्हणजे क्षर इत्युक्ते यत् नश्वरं भवति संसारे, अक्षर इत्युक्ते यत् अविनाशी तस्य नाशः न भवति इति द्वयमेव. म्हणजे तत्र प्रकृतिमध्ये यद् यत् अस्ति तत् सर्वं नष्टमेव भवति अक्षरं, किन्तु तत्र यत् पुरुषरूपेण अस्ति तत् अक्षर अस्ति. एते दोन पुरुषः असं त्यांनी म्हटले. प्रकृतीमधले ते दोन्ही सांगितलेत आधी. लोके क्षरः तथा अक्षरः एव अपि च इमौ तौ द्विसंख्याकौ पुरुषौ प्राणिनौ सर्वाणि सकलानि भूतानि विकारजातानि क्षरः महोदय क्षर अक्षर पुन्हा एक एकवार निमिष, वदतु. एक निमिष. क्षरः इति विनाशी, कूटस्थः इत्युक्ते मूले तस्य शिलाराशि इव स्थितः, अक्षरः इत्युक्ते अविनाशी इति कथ्यते. तर्हि सर्व एतस्मिन् लोके क्षरः च अक्षरः च अक्षरः एव च इमौ द्वौ पुरुषौ स्तः. म्हणजे एक नष्ट होणारा एक आहे. आता पुरुष म्हणजे इथे आपण नेहमी सांगितलं शब्दांचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. पुरुष आणि प्रकृतीसाठी जो पुरुष म्हणजे मूळ ब्रह्मतत्व तो अर्थ वेगळा आहे. इथे त्यांनी याला पुरुष हे दोघांनाही पुरुष म्हटलं की जे नष्ट होणार आणि जे निरंतर राहणार असे दोन पुरुष घेतले. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा प्रकाराने त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अत्र एषा अर्थ. तरी अत्र सर्वं यत् भूत म्हणजे क्षेत्राणी जे जे आपल्याला दिसतं पंचमहाभूतात्मकम ते क्षर आहे आणि त्याच्या मागचं जे मूळ तत्व आहे ते अक्षर आहे. असे दोन पुरुष आहेत असं यांना इथे म्हणायचं. पृच्छतु. म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही जे क्षर आणि अक्षर जे समजून सांगितलं ना ते काय असं मी विचारलं. तेच क्षर म्हणजे नष्ट होणार आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणार. अक्षर म्हणजे क्षर म्हणजे सगळी सृष्टी आणि अक्षर म्हणजे भगवत तत्व, मूलतत्व. मूलतत्व तर स्थिर राहणार, ते नाही नष्ट होणार. शरीर गेलं तरी आत्मा राहणार आहे किंवा इतर वस्तू जरी सगळ्या नष्ट झाल्या तरी त्यातलं इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन ते भिरणारी जी तेज आहे ते फिक्स राहणार आहे. ब्रह्मांडी मूलतत्वम आणि पिंडी तेच ब्रह्मांडी तेच मूलतत्वम एकच राहणार. तरी अत्र लोके क्षर अक्षर च इति द्वौ पुरुषौ स्तः तत्र क्षर पुरुषो नाम महदादी भूतान्तः सर्वोपि राशीः. भूत अति अंत सगळ्या राशी म्हणजे ते क्षर इति अर्थे. क्षर पुरुष. आता पुरुष आहे त्याला सुद्धा पुरुष म्हटलं त्यांनी म्हणून म्हटलं अर्थ पुरुषाचा अर्थ इथं वेगळा घ्यायचा. क्षर सहच विनाशी, ते विनाशी होणार आहे. अक्षर इति माया शब्देन या व्यवहारिते सा प्रकृती. आता ही प्रकृतीला सुद्धा अक्षर म्हटलंय. खरं म्हणजे प्रकृती सुद्धा पुन्हा द्वैत तत्वज्ञानात वेगळी आहे पण अद्वैतमध्ये ती पुन्हा एकत्रच होणार आहे. पण इथे त्यांनी ही जी प्रकृती मूळ जी आहे जी त्रिगुणात्मका साम्यावस्थामधली जी प्रकृती आहे तिला अक्षर इथे धरलेलं आहे. क्षर म्हणजे त्या साम्यावस्थामध्ये असलेली प्रकृती ज्याच्यामध्ये एक एक पहिल्यांदा अहंकार आला, बुद्धी आली, मग अहंकार आला आणि मग पंचतन्मात्रा वगैरे जी सगळी पुढची तत्व आली आणि ही सगळी त्रिगुणात्मका प्रकृती निर्माण झाली. याला माया म्हटलंय. ही माया शब्देनं जी आहे तीच मूळ प्रकृती, ती अक्षर आहे असं यांचं म्हणणं आहे. ती टिकणार आहे. वास्तुतः ती पण पुढे जाणारच आहे पण त्याच्या पुढच्या श्लोकात त्याचं स्पष्टीकरण दिलंय. सांख्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे प्रकृती तिथून खाली आली आणि प्रकृती पण कायम अनादी आहे, अनंत आहे. हे सगळं अनादी म्हणजे आता ब्रह्म गीता ते मानत नाही. गीता काय म्हणते अनादी म्हणजे त्याचं आधीच माहिती नाही म्हणून अनादी, पण ती कुठेतरी पुन्हा मूळ ब्रह्मतत्वातूनच आलेली आहे हे तत्व. आता हे सगळं आपण इथे काय धरायचंय की या प्रकृतीलाच अक्षर प्रकृती म्हटलेलं आहे आणि
तिच्यापासून जे खाली आलेलं आहे ते क्षर प्रकृती आहे, क्षर भूत आहे. आणि ही दोन पुरुष इथे आहेत असा याचा अर्थ आहे. अत्र लोके क्षरः अक्षरच इति द्वौ पुरुषौ इत्युक्ते प्रकृती इति अपि पुरुष या शब्दात आले म्हणून कन्फ्युजन होतं. पुरुषामूळ आणि प्रकृती, या प्रकृतीला इथे एक पुरुष म्हटलंय कारण ती पण अक्षर आहे, ती पुन्हा क्षर होणार नाही असं इथे सांख्यांच्या प्रमाणे धरलेलं आहे. सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे की प्रकृती शेवटपर्यंत ती पण अक्षर आहे आणि तिच्यापासून निर्माण झालेलं हे जे सगळं आहे ते क्षर आहे. म्हणजे प्रकृतीपासून जे आलेलं ते क्षर आणि ती प्रकृती आणि त्या प्रकृतीमध्ये बंदिस्त रूपाने असलेला तो अक्षर, हे सगळं या ठिकाणी धरलेलं आहे. तरी सहच विनाशी तत्र क्षर पुरुष नाम महदादी भूतांत सर्वेपि राशी सहच विनाशी अक्षर माया शब्देन या व्यवहरिते सा प्रकृती. तिथपर्यंत माया अयम निर्विकारत्वेन स्थित कारणभागः, ते निर्विकार आहेत इति अर्थ इथे घेतलाय. अग्रे पश्यामः. अत्र तात्पर्यं पश्यामः चेत् तत्र एतत् सर्वम् अत्र लिखितमस्ति. अस्तु, अग्रे आता भगवद्गीता स्वतःचा वेगळा विचार सांगते. आतापर्यंत दोन्ही वेगवेगळे म्हणजे प्रकृती पण अक्षर आहे इथपर्यंत त्यांनी म्हटलं. आता पुढे पहा. उत्तम क्षम्यताम् आचार्य, कूटस्थ इत्युक्ते किम् उक्तवान् भवान्? कूटस्थ कूटस्थ इत्युक्ते मूळ, इत्युक्ते किम्? स्थिर. कूट म्हणजे त्याचे बरेच अर्थ आहेत. वेगळं म्हणजे असं जे पर्वत असेल त्याच्या वरचं जे टोक आहे त्याला कूट म्हणतात किंवा मूळ या अर्थाने पण म्हणतात. म्हणजे मूळतः जो आहे स्थिर, स्थिर या अर्थाने घेऊ आपण. म्हणजे तो बदलत नाही, अस्थिर नाही, तो स्थिर या अर्थाने कूटस्थ घ्यायचा. इथे स्थिर या अर्थाने त्याच्यात विकार होणार नाही, तो बदलणार नाही असा स्थिर आहे तो, या अर्थाने इथं घेऊया. म्हणजेच तो अविनाशी या अर्थाने तो घ्यायचा आहे इथे. उत्तम पुरुष तू अन्य य परमात्मा इति उदाहृतः. म्हणजे हे जे दोन अव्यय म्हणून सांगितले, अक्षर आणि अक्षर हे पुरुष सांगितले, त्यापेक्षा वेगळा आहे तो पुरुष, तो पुरुषोत्तम. म्हणजे जे आपण जे मूळ ब्रह्मतत्व म्हणतो, इथे गीतेने आपलं सांगितलं. सांख्यांच्या प्रमाणे त्यांनी आधीच्या श्लोकात सांगितलं की प्रकृती ही अक्षर आहे, ती स्थिर राहणार आहे आणि त्याच्या खालचं जे होणार आहे ते सगळं क्षर आहे. हे क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत. म्हणजे त्यांनी या समावेश या सगळ्या ह्याच्यामध्ये पुरुष प्रकृतीपर्यंतच केला आणि त्या जे पुरुषाचं जे अंश आहे त्याला त्याच्यातच धरलं त्यांनी अक्षर प्रकृतीमध्ये. परंतु आता ती गीता सांगते की उत्तमा पुरुष तू अन्य. म्हणजे हे जे दोन पुरुष सांगितले म्हणजे प्रकृती आणि तिच्यात असलेला क्षेत्र रूपाने पुरुष हे अक्षर आणि त्याच्या खालचे जे आहेत ते सगळे क्षर, ह्या सगळ्यांच्या पलीकडे एक आहे उत्तम तू अन्य यह परमात्मा परब्रह्म इति उदाहृतः, असं तो वर्णितः अस्ति. सह कथमस्ति अव्ययः ईश्वरः लोकत्रयमविश्य बिभर्ति. इथे त्यांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलं की या सगळ्या हे जे तुम्हाला दिसतंय क्षर प्रकृती, अक्षर प्रकृती, क्षेत्रज्ञ, हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत दोन पुरुष, क्षर अक्षर, क्षराक्षर निर्जीव सृष्टीमध्ये आणि जीवित सृष्टीमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, 13 अध्याय जे सांगितले ते, हे दोन पुरुष आहेत. आता त्यांना पुरुष म्हटलं इथं. हे जे दोन आहेत त्यांच्या पलीकडे क्षम्यता. हे जे दोन धरले क्षर अक्षर म्हणजे निर्जीव सृष्टीमध्ये आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ 13 अध्यायात सांगितलेलं जीवित सृष्टीमध्ये,
हे दोन पुरुष वेगवेगळे. आता यांना पुरुष म्हटलं पण ऍक्च्युअली ते पुरुष नाही. हे म्हणजे त्या अर्थाने, पण यांच्या पलीकडे आहे वेगळा पुरुष आहे, म्हणून या पुरुषाला त्यांनी पुरुषोत्तम म्हटलं. ज्याला आपण पुरुष नेहमी पहिल्यापासून पुरुष प्रकृती म्हणतोय, त्याला आता यांनी पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे, म्हणजेच ते मूळ ब्रह्मतत्व. तरी उत्तम पुरुष पुरुषोत्तम तू अन्य अस्ति यः परमात्मा इति उदारतः. त्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे. सह अव्ययः अविनाशी अस्ति सह प्रभू ईश्वरः लोकत्रयम इथं भुवनत्रयम आविष्ट, या सगळ्या त्रय ही जी सृष्टी आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून तो या सगळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि त्याचं धारण पोषण करतो. किम करोति स बिभर्ती. बिभर्ती इति भ्रू धातोः प्रथम पुरुष एकवचनम बिभर्ती आणि बहुवचनम अस्ति बिभ्रती. बिभर्ती भ्रू भ्रू बिभर्ती प्रथम पुरुष एकवचनम, म्हणजे त्याचं धारण पोषण करतो. या लोकत्रयम आविष्य, त्यामध्ये प्रवेश करून प्रविष्य या सगळ्या सृष्टीचं तो धारण पोषण करतो. म्हणजे तोच एक मूळ ब्रह्मतत्व आहे. तोच या सगळ्या क्षर असो अक्षर असो, म्हणजे क्षेत्र असो क्षेत्रज्ञ असो, तोच आहे सगळीकडं. त्याच्यापासूनच हे सगळं आलेलं आहे. तो या सगळ्या याच्या पलीकडचा आहे. म्हणजे ते जागृती आणि जागरती तसं झालं नाही का? बिभर्ती. हा बिभर्ती. हा हा. हम्म. बिभर्ती एक वचन आहे आणि बिभ्रती बहुवचन आहे. भ्रू धातू लाट लकार ते त्याचं धारण पोषण करतो. अग्रे यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. यस्मात् अहं क्षरम् अतीतः अक्षरात् अपि च उत्तमः अतः लोके वेदे च पुरुषोत्तम प्रतितः अस्मि. आता मी याच्याबद्दल त्यांनी सांगितलं. यस्मात् म्हणजे यतः, ज्या अर्थी. यतः यस्मात् म्हणजे येन कारणेन. अहम क्षरम म्हणजे क्षरपुरुषम, म्हणजे जो नाहीसा होईल, नाशवंत जड क्षेत्राच्या अतीत आहे. क्षरम अतीत. अहम क्षरम अतीत अतिक्रांत, म्हणजे या क्षराच्या पलीकडे जे नाश होणार आहे त्याच्या पलीकडे मी आहे. म्हणजे यतः कारण अहम क्षरपुरुषम अतीतः अक्षरात म्हणजे अक्षर पुरुषात अपीच उत्तम. मी क्षराच्या पलीकडे आहे आणि अक्षराच्याही पलीकडे आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे क्षर म्हणजे नाश होणार आणि प्रकृती नाश न होणारी असं जे आपण म्हणतोय, किंवा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याच्याही पलीकडे मी, क्षेत्राच्याही पलीकडे मी आहे आणि क्षेत्रज्ञाच्या पण पलीकडे मी आहे. मी वेगळा आहे, म्हणजे मी मूळ ब्रह्मतत्व असल्यामुळे. कारण अहम क्षरमतीतः अक्षरादपि च उत्तमः अतः म्हणून तस्मात् लोके इत्युक्ते प्रपंचे वेदे अपि च पुरुषोत्तमः इति प्रथितः अस्मि. पुरुषोत्तम या नावाने मी प्रसिद्ध आहे. म्हणजे मी कारण मी या सगळ्याच्या पलीकडे आहे. क्षर आणि अक्षर हे जे दोन पुरुष सांगितले गेलेले आहेत, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र, किंवा क्षर आणि अक्षर, हे दोन पुरुष या पृष्ठी तलावावरती जे सांगितलेले आहेत, त्या क्षराच्याही पलीकडे मी आहे आणि अक्षराच्याही पलीकडे मी आहे. आणि म्हणून मी पुरुषोत्तम या नावाने वेदांमध्ये प्रसिद्ध आहे. सर्वत्र प्रसिद्ध अस्मि. वेदांमध्ये सुद्धा, सगळीकडे आणि वेदांमध्ये सुद्धा मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. पुरुष उत्तम हा पुरुष मूल एवं एव तत्वम. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. असं स्वतःचं स्वरूप एकदा सांगून झालं पूर्ण. म्हणजे या पहिल्यांदा वृक्षाचं वर्णन केलं, ब्रह्मवृक्ष
सृष्टिवृक्ष हा, त्या सृष्टिवृक्षाचं मूळ बीज मी आहे. ह्याला माझ्यापर्यंत येण्यासाठी ते सगळं नाश कसा करायला पाहिजे हे सगळं सांगून दिलं. तर मग मी असा ह्याच्यात कसा आलो, मी हे रूप धारण करून आलो, मीच हे सृष्टीमध्ये, हे सगळं तुम्हाला जे दिसतंय या वृक्ष, त्याचं धारण पोषण मीच करतो, याला सगळं धारण करणारा मीच आहे. या सगळ्याला ज्या वेळेला तुम्हाला हे समजाल की याचं पचन मीच करतो, सगळ्या तुमच्या शरीरामध्ये जे आहे ते मीच आहे, आणि म्हणून जे दोन पुरुष उरले आहेत त्यांच्याही पलीकडे मी आहे, या सगळ्याचं धारण पोषण मी स्वतः एकटा करतो, म्हणून मी पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. वेदांमध्ये मला पुरुषोत्तम म्हणजे मूळ ब्रह्मतत्व म्हटलं जातं, ते मीच आहे. आता यह असमूढ माम एवं जानाति, हे भारत, यह असमूढ एवं अशा प्रकारे माम पुरुषोत्तमम जानाति सह माम सर्वभावेन भजति. इदानीं यस्य ज्ञानं भवति सः पुरुषः असम्मूढः, न सम्मूढः इति असम्मूढः, पुरुषेषु उत्तमः इति पुरुषोत्तमः, सर्ववित् सर्वं वेत्ति इति सर्ववित्. अत्रापि कर्तरिक्विप् उपपद समासः, म्हणजे सर्व जाणणारा, सर्वभावेन, सर्वभावः तेन, म्हणजे सर्व, जो सर्वज्ञ सर्वात्मना, सर्व प्रकाराने माझंच भजन करतो, सेवते, भजती इत्युक्ते सेवते. त्यामुळे हे भारत यह असम्मूढः एवं मां पुरुषोत्तमं जानाति सः मां सर्ववित् सर्वभावेन भजति. तात्पर्यम्, अर्जुनः यह मानवः विवेकी सन् एवं मां पुरुषोत्तमं वेत्ति सह मानवः सर्वज्ञः सह सर्व प्रकारेण मामेव सेवते मम एव कीर्तन्तो. अन्तिमः श्लोकः अस्ति, इति गुह्यतमं शास्त्रम् इदं मुक्तं मया नघ, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. तरी हे अनघ इत्युक्ते यस्य निष्पाप, पाप एव नास्ति, निष्पापः, अपापः, हे निष्पापः अर्जुनः, हे अर्जुन, हे निष्पाप अर्जुन, हे अनघ अर्जुन, मया इदं गुह्यतमं शास्त्रम् इति उक्तम्. इति गुह्यतमं शास्त्रम, हे सगळ्यांना माहिती नाही, हे शास्त्र फक्त मी तुला दिलेलं आहे. गुह्यतमम, गोपनीयम आहे सगळं. इति गुह्यतमम अतिरहस्यम एतत् शास्त्रम इति यद् अस्ति एवं उक्तम अस्ति मया. तर्हि यत् मया उक्तमस्ति एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् कृतकृत्यः च स्यात् इति. एतत् सर्वं ज्ञात्वा, एतद् बुद्ध्वा इत्युक्ते ज्ञात्वा, एतद् ज्ञात्वा बुद्धिमान् पुरुषः कृतकृत्यः च भवति. कृतार्थः भवति. कृतकृत्यः म्हणजे पूर्णपणे केलेला असा, कृतार्थ. कृतं कृत्यं येन स कृतकृत्यः. कृतं कृत्यं म्हणजे यत् कृत्यम अस्ति, जे केलं पाहिजे, न्यत् प्रत्यय असते कृत्यम मध्ये, न्यत् प्रत्यय. तरी कृत योग कृ तस्य न्यत् प्रत्यय. आता कृ योग न्यत् इति कृत्य म्हणजे जे केलं पाहिजे. न्यत् इथे आपण बघितलं आता, सप्त कृत्य प्रत्ययः, तव्य तव्य तनियर केलिमर यत् क्यप, त्याच्यात एक न्यत्. तर न्यत् प्रत्यय आहे तो कृ धातूला लावतो. ह्रस्व रुदोरप इति सूत्रेण, रुदोरप त्याचं ह्रस्वान्त यद् अस्ति, ह्रस्व स्वरान्त यद् अस्ति तस्य कृते न्यत् प्रत्ययः शक्यः. तर्हि तत्र कृत्य म्हणजे करणीयः,
इति अर्थे करणीयः वा कर्तव्यः आणि यत् कर्तव्य अस्ति तेत् कृतं येन म्हणजे जे केलं कृतम इथे त प्रत्यय कृ धातू त प्रत्यय कृत आणि कृत्य म्हणजे ण्यत् प्रत्यय ना कृत्यम तरी कृतम कृत्यम कृतम येन सह ज्यांनी जे केलं पाहिजे ते केलंय तो म्हणजे कृतार्थ असा तो होतो म्हणजे जे जे काही करायला पाहिजे ते ज्यांनी केलेलं आहे असा जो पूर्णपणे कृतार्थ झालेला आहे तो तसा होईल. कोण होईल? माझं हे जे आता रहस्यमय सर्व मी सांगितलं ते जाणून तो कृतकृत्य होईल म्हणजे त्याला आता पुढे काही करायचं उरणार नाही. जे जे काही करायला पाहिजे होतं ते सगळं त्याचं करून झालेलं आहे असा तो होईल म्हणजे आता इथून पुढे त्याला काही करायचं उरणार नाही याचाच अर्थ त्याला मोक्षप्राप्ती होऊन जाईल ती अर्थ हा. हे अपाप एतत् अतिरहस्यम शास्त्रम इति मया प्रतिपादितम. हे भारत इदम शास्त्रम ज्ञात्वा भवान विवेकवान कृतार्थः च भवेत्. सर्व ज्ञानप्राप्ती होईल आणि काही करायचं काही उरणार नाही इति अर्थः. तरी अत्र पंचदशोऽध्यायः समाप्तः. तरी पंचदशोऽध्यायः मूलः विषयः अध्याये मूलविषयः अस्ति भगवतः मूलं यत् स्वरूपमस्ति तस्य विषये भगवान् वदति. पुनः केवलं तद् न वदति मूलं तत्त्वं यदस्ति बीजरूपेण अस्ति अतः उपरि अस्ति अनन्तरम् एषः संसारवृक्षः तस्य विस्तारः अधः भवति. संसारवृक्षे किं किम् अस्ति? संसारवृक्षे यः यद् मूलतत्त्वम् अस्ति तस्य अंशः बद्धः अस्ति. केन बद्धः अस्ति? तत्र शाखाः सन्ति. त्रिगुणात्मकाः प्रकृति अस्ति. तर्हि सत्त्व रज तम इति गुणाः सन्ति. तर्हि सत्त्वगुणाः ये गुणान्विताः ये सन्ति ते उपरि गच्छन्ति. अतः ताः शाखाः उपरि गच्छन्ति मध्ये तिष्ठन्ति वा अधः तमोगुणिनः अधः गच्छन्ति. तर्हि एतत् सर्वं यदि 14 अध्याये यद् उक्तमस्ति तत् सर्वम् अत्र पुनः तस्यैव स्वीकृतमस्ति अत्र कि ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ताः मध्ये तिष्ठन्ति राजसः अधो गच्छन्ति तामसाः इति सर्वं तादृशं त्रिगुणात्मकाः या प्रकृतिः अस्ति तेन एतस्य वृक्षस्य शाखाः उपरि मध्ये अधः गच्छन्ति. अनन्तरं तस्य प्रवालः इत्युक्ते तस्य एतद् गुणप्रवृद्धः प्रवालः गुणेन एव एतत् प्रवालः आगच्छन्ति म्हणजे गुण सत्वगुण रजगुण पुन्हा त्यामुळे प्रवाल म्हणजे अंकुर आहे आणि ते अंकुर वर जातात आणि खाली जातात आणि त्यामुळे हा वृक्ष खालीवर पसरला जातो आणि त्यांचं पोषण कोण करतो तर वेद हे त्यांचं पोषण करतो. पर्णानी वेदा जास्त पर्णानी वेदांमध्ये याचं पोषण केलं म्हणजे याचं रूपांतर याचं रूप सगळं वर्णन केलेलं आहे वेदांनी म्हणजे याचं पोषण केलेलं आहे. म्हणून वेद याची पर्णा आहे आणि कर्मानी हा माणूस या वृक्षाला बांधला गेलेला आहे. म्हणजे कर्मरूप आणि मुलं आहेत ती सगळी मुलानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके म्हणजे या कर्मारूप मुलांनी तो बांधला गेलेला आहे आणि मुळं सगळीकडे पसरलेली आहे खाली वर सगळीकडे पूर्णपणे पसरलेली आहेत त्यामुळे हा माणूस याच्यात बांधला गेलेला आहे. मग एतस्य छेदनं कथं कर्तुं शक्यते? निसंगशस्त्रेण एव निसंगः इति शस्त्रः भवेत् तेन एव एतस्य इत्युक्ते कर्मयोगं कृत्वा एव एतस्य छेदनं शक्यम्. एतस्य छेदनम् एषः नाशः तेन किम् उपरि ब्रह्मतत्त्वं यदस्ति तत्र विलीनं मोक्षप्राप्तिः. अतः मोक्षप्राप्त्यर्थम् एतस्य वृक्षस्य छेदनम् आवश्यकमस्ति. तदर्थं किमस्ति यत् कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके किमर्थमस्ति अत्र कर्मणा बद्धिता अस्ति. अतः कर्मणा अकर्म यदा करणीयः अस्ति तेन एव तस्य कर्मबन्धनं गच्छति. अतः तस्य कृते निष्कामकर्मयोगः आचरणीयः कर्मयोगः आचरणीयः एव इति तस्य मूलं हरिदासाची गाडी मूळपदावर तत् कर्मयोगः आचरणीयः. एतत् सर्वम् उक्त्वा
अनन्तरं तस्य स्वरूपम् अत्र सृष्टिमध्ये यद् यद् दृश्यते अहमेव तत्र गच्छामि, अहमेव तत्र मम जीव अंशेन अहमेव तत्र अस्मि, तर्हि मम एव तत्र सर्वं दृश्यते, अहमेव पोषकः, अहमेव निर्माता, सर्वं निर्माता अहमेव सर्वः। तर्हि एतत् यः सर्वं तस्य कृते एतत् ज्ञानम् आवश्यकमस्ति, तदर्थं प्रयत्नः आवश्यकः अस्ति। केवलं प्रयत्नः न, तदर्थं प्रथमं चित्तशुद्धिः आवश्यकी अस्ति। चित्तशुद्धिं कृत्वा तदर्थम् अष्टाङ्गयोगस्य साधनां कृत्वा वा भक्तिरूपेण अपि, भक्त्या अपि, भगवतः भक्ति श्रद्धा, तेन एव प्रथमं तु मनः निष्कल्मषं भवति, कल्मषं पापमुक्तं भवति, शुद्धा भवति, शुद्धं भवति मनः, तथा चित्तं शुद्धं भवति। तेन अनन्तरं यदि ज्ञानप्राप्त्यर्थं प्रयत्नं कुर्मः तर्हि एतस्य ज्ञानं निश्चयेन भवति, एतस्य रूपं ज्ञातुं शक्नुमः। अन्यथा एतद् रूपं कोऽपि प्रयत्नं कृत्वा अपि ज्ञातुं न शक्नोति। तर्हि तदर्थं प्रथमं तु निष्कल्मषं मनः आवश्यकं, चित्तशुद्धम् आवश्यकम्। अनन्तरं प्रयत्नं कृत्वा ज्ञानेन तद् द्रष्टुं ज्ञातुं शक्नुमः। यद् ज्ञेयमस्ति, यद् ज्ञातव्यमस्ति तद् ज्ञातुं शक्नुमः। तर्हि तद् अस्ति सर्वं यत् ब्रह्मतत्त्वं मूलतत्त्वं, तस्य विषये सर्वम् उक्त्वा एतद् यदि कोऽपि रहस्यमयं यत् सर्वमस्ति तद् ज्ञातुं सर्वं जानाति सः पूर्णतया भगवतः एव पूजनं करोति। भगवतः पूजनं कृत्वा भगवता समर्प्य कर्मयोगम् आचरति, तेन अकर्म भूत्वा अन्यत् पुनः सर्वं कृतकृत्यः भवति। इत्युक्ते किमपि कर्तव्यं न, किमपि करणीयं न, किमपि न कृतमिति न, तेन अकर्म भूत्वा निष्कामकर्मयोगेन अकर्म भूत्वा तस्य बन्धनं न भवति, तेन मुक्तै भवति, मोक्षप्राप्तिः भवति। समाप्तम्। शङ्काः सन्ति चेत् पृच्छन्तु, अन्यथा स्थगयामः। वयं सर्वे बहु भाग्यवन्तः स्मः। कृतम्। एतत्तु सत्यम् उक्तवती भवती। कथम्? आम्, एतादृशं भवान् यत्किमपि अधुना पाठयन् अस्ति, मूलतः विषयः अपि भगवता उक्तम्। अनन्तरं भवतः यत्किमपि भवान् पाठयन् अस्ति तत् बहु सम्यक् अवगन्तुं शक्नुमः। वयं भाग्यवन्तः स्मः इति तु सत्यम्। तत् मम कृते यदा यदा शङ्काः आसन् तस्य निराकरणं कुत्र कुत्र केनापि तु कृतमस्ति, कुत्रचित् कुतः तु प्राप्तमस्ति। तर्हि यत्र यतां प्राप्तवान् तर्हि तत् सर्वम् अहं दत्तवान्, मम किमपि नास्ति एतत्। यथा किमस्ति ज्ञातुम्, अहं नित्यं विद्यार्थी अपि अस्मि। विद्यार्थी इत्युक्ते अहमपि प्रथमं तु पठामि। तर्हि यदा अहं पठामि तदा मम कृते या समस्या आसन्, कुत्र अवगमनं क्लेशाय अभवत्, तदर्थम् अहं सर्वत्र अत्र तत्र सर्वत्र अन्वेषणं कृत्वा कुतश्चित् समाधानं प्राप्तं मया। इदानीं तत् समाधानं यदा भवति तत् सर्वं ददामि सर्वेषां कृते। यत् प्राप्तं तत् ददामि। इत्युक्ते मम आपणः अस्ति केवलम्। भवतः पाठनेन गीता मनसि तिष्ठति। आचरणं तत्तु अहं न जानामि, महत्त्वपूर्णमस्ति। आचरणम् अहं न जानामि, मनसि तिष्ठति। न केवलं मनसि, तद् आचरणे यदि आगच्छति तदा एव। आमां प्रयत्नं करोमि वारं वारं।
न तस्य लाभात् धन्यवादः। भवति एव मम जीवने अहं तु बहु किं लाभार्थी अस्मि सर्वत्र मनश्शान्ति मम मनश्शान्ति भवति सर्वत्र आनन्दी भवामि हा. ते किमर्थं तर्हि तत्र प्रत्येकं प्रसङ्गे गीतायाः कः अपि श्लोकः साहाय्यार्थम् आगच्छति एव कस्मिन्नपि प्रसङ्गे कोऽपि एकः श्लोकः तु अस्ति एव उपयुक्तः सम्यक् उक्तवान् हा, तेन धन्यवादः आचार्य। लाभः भवति। वयं बहूनि भाग्यवन्त बहवः भाग्यवन्तः भवान् वयम् गीतायाः उपकृतो स्मः। वयं सर्वे उपकृतो स्मः भवान् भवतः। आम्, सत्यं सत्यं भवान् गीतायाः बहु अध्ययनं कृतवान् अधिकं न केवलं गीतारस्य एकमेव अन्यत्र कुत्रापि अहं न पठितवान् शाङ्करभाष्यं न पठितवान् किमपि न पठितवान् तेन केवलं सम्भ्रमः वर्धते अतः केवलम् एकेन एव मार्गेण गच्छामि पुनः तत्र एषा मार्गः किमर्थं मम मतेन योग्यः किमर्थं मूलतः टिळक् महोदयस्य स्वभावः कीदृशः अस्ति सः अपि किमपि तथैव न स्वीकरोति कोऽपि वदति अतः टिळक् महोदयः न स्वीकरोति तत्र स्वचिन्तनं करोति तत्र यथा गीतारस्य मध्ये तेन वारं वारं लिखितमस्ति अन्ये जनाः ईदृशम् अर्थं किमर्थं कुर्वन्ति किमर्थं ते शङ्कराचार्येण किमर्थम् उक्तमस्ति एतत् सर्वं सः वदति चर्चां करोति तत्र एतत् एषा सम्भ्रमः किमर्थं जातः किमर्थं भवति किमर्थं ते कुर्वन्ति हेतुतः प्रत्येकं जनः स्वस्य पन्था यदस्ति तस्य किं स्थापयितुं तस्य अर्थं करोति तर्हि जसं ते कायद्यामध्ये कसं आहे कायदा जसा कायद्याचे अर्थ वेगवेगळे लागतात तुम्हाला जो अर्थ पाहिजे तो वकील त्याप्रमाणे त्याचा अर्थ काढून घेतो मग तुम्ही बघितलं तर ज्या खालच्या कोर्टामध्ये सलमान खानला फाशी होते तोच न्याय तेच कायदा वरच्या कोर्टामध्ये तो मोकळा सुटतो निर्दोष सुटतो म्हणजे तो कायद्याचा अर्थ कोणी कसा लावला ते आता गीतेने सांगितलं हे सगळं आता तुम्ही कसा अर्थ लावायचा तुम्ही ठरवा आणि म्हणून संस्कृत भारतीने आपल्याला काय दिलंय कुंचिका दिली आहे संस्कृत भारतीने आपल्याला संस्कृत दिलं गीतेच्या माध्यमातून संस्कृत दिलं आता आपण आपल्या संस्कृताने आपण त्याच्यात विचार करून आपला अर्थ लावा स्वयं मग आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो अन्यथा कोणी सांगितलं ते आपण तसंच अंधश्रद्धेने स्वीकारत नाही आता ते संस्कृत आपल्याला दिलं की संस्कृत भारतीने हे आपली संस्कृत भारतीची सगळी माझ्या सकट सगळ्यांवरची कृपा आणि संस्कृत आपल्याला दिल्यामुळे आपण मूळ अनुवाद न वाचत नाही आपण संस्कृत गीता संस्कृतच त्यामुळे टिळक जे काय सांगतायत आता ते आपल्याला पटतंय की आपल्याला संस्कृत कळतंय त्यामुळे टिळकांनी सांगितलेलं पटतं आपल्याला आणि म्हणून आपण त्या पद्धतीने विचार करू शकतो अन्यथा जे कट्टरपंथी लोक असतात ते नाही हेच गीतेत सांगितलंय असं ठामपणे बोलत असतात तर गीता रहस्य संस्कृत मध्येच आहे का मराठीमध्ये आहे संपूर्ण नाही पण मूळ संस्कृत आहे का नाही टिळकांनी मराठीमध्येच लिहिलंय गीता रहस्य अच्छा 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 ओके मराठी ग्रंथाचे अनुवाद केलेत लोकांनी अनेक भाषात अच्छा अच्छा बऱ्याच भाषांमध्ये अनुवाद झाले त्याचे आणि टिळकांनी कधी बंडालेमध्ये असताना म्हणजे तिथे तर तुरुंगात होते ते तुरुंगात असताना अशा विचित्र परिस्थितीत त्यांनी ते सगळं लिहिलेलं आहे हो ना पण त्याचा संस्कृत मध्ये अनुवाद नाही झाला का अजून असं म्हणते संस्कृतमध्ये असेल आहे ना संस्कृतमध्ये अनुवाद आहे पण टिळक मूळ तर मराठी संस्कृतात पंडितच होते सगळ्याच विषयात पंडित होते हो अगदी 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 त्यामुळे त्यांनी तिथे ते लिहिलं आणि पुन्हा गंमत अशी की त्यांना ते तिथे जे लिहून पडले होते ते काय असं सगळ्यात सोयी नव्हत्या ना तर ते कागद हरवले होते आधी ते सुटून आले त्यावेळेला एवढी मेहनत करून जे लिहिले होते ते हरवले तर आल्यानंतर त्यांनी इथे लोक म्हणाले आता त्यांचे मित्रमंडळ की आता काय करायचो काय काळजी करू नका ते काय जे कागदावर काय माझ्या डोक्यात आहे ते सगळं परत लिहून काढीन तर एकदा
दीपक टिळकांचं एक व्याख्यान होतं इथे आमच्या जवळ. तर मी हा. गेले ऐकायला, आणि हा गीतेतच मला वाटतं विषय होता. तर मी गेले ऐकायला, मला वाटलं मला संस्कृत ऐकायला मिळेल. घोर निराशा. घोर निराशा. म्हटलं काही असं कंपॅरिझनच नाहीये. नाही, कारण काय आहे की हे टिळकांनी जे लिहिलेलं आहे त्यांनी सगळ्या गोष्टीला अर्थ देऊन केलेला आहे, म्हणजे श्लोक घेऊन केलेला आहे प्रत्येक गोष्ट, हम्म. आणि त्याचं पुन्हा एकत्रीकरण पहिल्या खंडामध्ये वेगवेगळे विषय घेऊन केलेले आहे, आणि दुसऱ्या खंडामध्ये त्यांनी प्रत्येक श्लोक वाईज केलेले आहे. असे 2 खंड आहेत, म्हणजे भाग 2 आहेत म्हणजे पुस्तकाचे. आजोबांसारखा नातू झाला असता तर किती चांगलं झालं असतं. नाही, ते आता वेगळे विषय आहेत. तो वेगळाच विषय. खूप चांगलं झालं. प्रत्येक जण वेगवेगळा असतो. हम्म. असं. चला, सगळ्या महा धन्यवाद. शांती हा, म्हणता येईल शांती. सगळ्या. हा, मा. तर